हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि राम हरि राम कृष्ण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महामुनि अगस्ती महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भारत माता की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा महायुगपीठतटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे मह्यं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया भगवत नामचिंतना करता अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर आपल्या सर्वांच्या समोर ग्रंथराज श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 37वा श्लोक म्हणून दाखवला. ज्या श्लोकाद्वारे भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतायत
की अर्जुना, तू युद्धावर जाण्याचा, लढण्याचा निश्चय कर. कारण या युद्धामध्ये जर कदाचित तुला वीर गती प्राप्त झाली तर तुला स्वर्ग मिळेल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. आणि जर तू कदाचित जिंकलास तर या पृथ्वीवर त्या ठिकाणी तू राज्य करशील. जित्वा वा भोक्ष्यसे महिम. आणि म्हणून संभ्रमित असलेल्या अर्जुनाच्या करता भगवान परमात्मा सांगतायत ती उठ आणि युद्धासाठी तयार हो. तुझा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे. तू निश्चय कर की तुला त्या ठिकाणी विजयश्री प्राप्त करायची आहे. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. यावर ज्ञानोबाराय बोलतात, ना तरी रणी येथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्गसुख अनकळीत पावसील. तू तुझ्या कर्तव्यावर असताना जर कदाचित झुंजता वेचले जीवित या ठिकाणी तू लढत असताना जर कदाचित तुला तुझा प्राण वेचावा लागला तरी स्वर्गसुख अनकळीत पावसील. तर तू निश्चितपणे स्वर्गसुखालाच प्राप्त होशील. या प्रकारचा विश्वास अर्जुनाच्या निमित्तानं भगवान परमात्मा वर्तमान काळातल्या या सगळ्या सैनिकांना त्या ठिकाणी देत आहेत. काय विचार आहे यावर थोडंसं सविस्तर चिंतन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार कायसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून 10 दिवसापूर्वी आपल्या सगळ्यांचं सुपरिचित व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांना ज्यांच्या कार्याचा लौकिक स्वाभिमान वाटावा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवासी मेजर संदीप किसन घोडेकर, त्यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्री गंगा भागीरथी परिघाताई, पत्नी वर्षाताई, चिरंजीव यश, ज्येष्ठ बंधू गणेशजी, त्यांच्या वहिनी ज्योतिताई, पुतणी कल्याणी, सासूबाई आशाताई, सासरे श्री रावसाहेबजी साळुंके, त्यांचे चुलते ठकसेनजी, गोडेकर परिवार, परिवाराचे सर्व आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातेवाईक, ग्रामस्थ, राजकीय सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, वारकरी परंपरेतील आपण सर्व सज्जन विशेषत्वानं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीपजींच्या अगोदर भारतीय सैन्यातल्या वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्यानं या भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये आपलं उभं तारुण्य त्या ठिकाणी समर्पित केलं, ते आमच्या आदरणीय सेवानिवृत्त भारतीय सैन्य दलातील अकोले तालुक्याच्या सेवानिवृत्त माजी सैनिकांचे संघटनेचे प्रमुख आदरणीय तळेकर साहेब, आमरे साहेब, अन्य सर्व मंडळी आहेत. मला सर्वांचा नामपरिचय नाही, परंतु ही सर्व मंडळी आज या निमित्तानं आपल्या या सोबत्याला अभिवादन करण्याकरता आलेली आहेत. त्या आणि आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. गोडेकर परिवारानं या संगीत प्रवचनाच्या निमित्तानं आमचे गणेशजी असतील, या परिवाराचे स्नेही आमचे जोडगे पाहुणे कळस, त्यांच्या माध्यमातून ह्या प्रवचन सेवेचा हा योग आहे. याकरता संगीत क्षेत्रातील दिग्गज नाव अभिनव संगीत कला अकॅडमीचे प्राचार्य इंद्रवानजी कोल्हाळ सर, हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज थोरात,
याचबरोबर संगीत अलंकार आदरणीय संकेतजी महाराज आरोटे, याचं चित्रीकरण करण्याकरता अक्षयजी धुमाळ, कीर्तन गंगा यूट्यूब चॅनल, माझे मित्र युवा व्याख्याते निलेशजी परबत, संतोषजी नाईकवाडी, आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. एका कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला आज आपण या ठिकाणी निरोप देतो आहे. जाण्याचं वय नसताना संदीपजी आपल्या सगळ्यांच्या मधून या ठिकाणी गेलेले आहेत. प्रतिकूल काळापासून अनुकूल काळापर्यंत ही व्यवस्था संदीपजी आणि गणेशजी यांनी या ठिकाणी आणून पोहोचवली होती. आपल्या मातोश्री परिघाताई यांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवत एक बंधू त्या ठिकाणी सैन्यामध्ये अत्यंत प्रतिकूल काळामध्ये सुट्टीच्या दिवशी या दोन्ही भावांनी प्रसंगी मजुरी करून मिळेल ते काम करून आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवत त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. अपार कष्ट आपल्या मातेच्या वाट्याला आले. 2006 पर्यंत वडील किसन बाबा होते, परंतु सांगायला हरकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असूनही आपल्या कुटुंबाच्या करता काही आधार त्यांचा होईल अशा प्रकारची परिस्थिती नव्हती. आणि म्हणून या दोन्ही भावंडांनी मात्र त्या प्रकारच्या त्या आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवली. त्यातून शिक्षण घेऊन त्या ठिकाणी उभे राहिले. गणेशजी हे मालपाणी उद्योग समूहामध्ये त्या ठिकाणी सेवा करतात. संदीपजींनी देखील मालपाणी उद्योग समूहामध्ये काम केलं, भरतीची तयारी ठेवली. त्यांची शरीरयष्टी पहिल्यापासून त्या ठिकाणी चांगली होती आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नाला, आईच्या आशीर्वादाला यश आलं. 2007 मध्ये ते त्या ठिकाणी भारतीय सैन्य दलाच्या केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये CRPF मध्ये त्या ठिकाणी भरती झाले. त्यांच्या 2 वर्षाचं कठोर अशा प्रकारचं ट्रेनिंग त्यांचं तळेगाव दाभाडे या ठिकाणी झालं. 2011 मध्ये संदीप भाऊंचं त्या ठिकाणी लग्न झालं. आपल्या साळुंके परिवारामध्ये अतिशय प्रतिकूल काळामध्ये हा परिवार त्या ठिकाणी पुढे जात असताना 18 वर्ष त्यांनी या ठिकाणी आपल्या सैन्यामध्ये सेवा दिली. 2007 ते 2008 त्यांनी मध्य प्रदेश शिवपुरी या ठिकाणी बेसिक ट्रेनिंग घेतलं. 191 बटालियनमध्ये त्यांनी 8 ते 9 जम्मू काश्मीर ज्योतिपुरम या ठिकाणी सेवा दिली. 07 बटालियनमध्ये त्यांनी आदित्यपूर झारखंड या ठिकाणी 9 ते 13 एवढ्या काळामध्ये 4 वर्ष त्या ठिकाणी सेवा दिली. दिल्लीमध्ये त्यांनी PDG अर्थात पार्लमेंट ड्युटी ग्रुप, आपली जी संसद आहे त्या संसदेचं संरक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलं. चंदीगडसारख्या प्रतिकूल राज्यामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी 19 ते 22 अशी 4 वर्ष त्या ठिकाणी सेवा दिली. दिल्लीमध्ये 31 बटालियनमध्ये त्यांनी त्या ठिकाणी 1 वर्षभर सेवा दिली. आणि आत्ता शेवटच्या काळामध्ये ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये दिल्ली या ठिकाणी सेवेत होते. सांगण्याचं तात्पर्य, आपण सगळी माणसं इथे आहोत. आपल्या सगळ्यांचे सण वार उत्सव मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी आपण साजरे करतो आहे. परंतु आपल्या सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनातले सण वार उत्सव परंपरा हे साजरे होत असताना संदीप सारख्या अनेकांचं तारुण्य मात्र तिथे भारताच्या सीमेवर खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
आपण आपल्या घरातल्या छोट्या मुलाच्या वर्षभराच्या वाढदिवसापासून आता तर पद्धती बदलायला लागल्या आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनातल्या आनंद सोहळ्याच्या. आता एक एक महिन्याचा सुद्धा वाढदिवस आपल्याला साजरा होताना दिसतोय. 1 महिन्याचं पोरगं असलं तर त्याला असा तिथे घरामध्ये टाकतात, त्याच्या भोवती काहीतरी फुलापानांच्या नक्षा काढतात, त्याच्या शेजारी 1चा 2चा असे आकडे काढतात, त्याचे फोटो काढतात, सोशल मीडियावर टाकतात. म्हणजे व्यक्तिगत जीवनातल्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचे आपण इव्हेंट करतोय, परंतु मात्र संदीप सारख्यांना आपल्या स्वतःच्या कौटुंबिक जीवनातल्या महत्त्वाच्या देखील घडामोडींच्या करता त्या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही. तेव्हा आपल्या सगळ्यांचे उत्सव त्या ठिकाणी होत आहेत. आज अतिशय दुःख त्यांच्या पत्नी वर्षाताई, मातोश्री परिघाताई, बंधू गणेशजी आणि त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्यांना खांद्यावर घेऊन जायचं त्यांच्या समोर जर त्या ठिकाणी आपल्या घरातील कर्तृत्वान मुलं त्या ठिकाणी जात असतील तर ती माणसं तिथपासून पुढे जगत नसतात, ती झुरत असतात. पुत्रा देखत पिता, पित्या देखत पुत्र मरे, पुत्रा देखोनी पिता झुरे. आईवडिलाच्या अगोदर जर मुलाचं जाणं झालं तर ते आईवडील तिथपासून पुढे जगत नसतात, ते म्हणे तिथपासून पुढे ते झुरत असतात. पुत्रा देखोनी झुरे, झुरत असतात. आपण नेहमी काही वाक्य आपल्या कानावर येतात. आदरणीय दुर्गाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक वेळेला सुखदुःखाच्या प्रसंगी गेलं की आपल्याला अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी हे वाक्य ऐकायला मिळतात. नेहमी ऐकून आपल्याला त्या वाक्यांचा अर्थ त्या ठिकाणी तेवढा कानाला गोड लागतो, तेवढा मनापर्यंत पोचत नाही. पण खऱ्या अर्थानं जर अर्ध्यावरती डाव मोडला असेल तर तो मात्र आमच्या संदीप भाऊंचा आणि वर्षाताईंचा त्या ठिकाणी मोडलेला आहे. 18 वर्षांची सेवा पूर्ण होत आली होती. आता 2 वर्षांचा काळ त्या ठिकाणी राहिला होता. मनामध्ये त्या ठिकाणी स्वप्न असतील की आता येऊ. कधीतरी वर्ष 6 महिन्यातून गावाला आल्यानंतर घरामध्ये जे गोकुळ भरत होतं ते आता कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहील ही भावना दोन्ही भावांच्या मनामध्ये, दोन्ही जावांच्या मनामध्ये, पुतण्यांच्या मुलींच्या मनामध्ये असेल. पण मात्र ते स्वप्न त्या ठिकाणी अपूर्ण राहिलं आणि अगदी थोडासा काळ त्या ठिकाणी नोकरीमध्ये शिल्लक असताना ते आपलं कर्तव्य बजावत असताना आपल्या सगळ्यांना सोडून गेले. हे दुःख त्या आईच्या पत्नीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आहे. हे बघा, देवानं आमचे आईवडील कोण असावे याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलं नाही. देवानं आमचे आईवडील कोण असावे याचं स्वातंत्र्य आम्हाला दिलं नाही, पण आम्ही कोणाचे आईवडील असावं याचं स्वातंत्र्य मात्र देवानं आपल्याला दिलं आहे. आणि म्हणून मातोश्री परिघाबाईंचे जे आईवडील असतील ते कदाचित अल्पशिक्षित असतील किंवा अशिक्षित असतील. ते अत्यंत प्रतिकूल गरिबीच्या काळात परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी असतील, पण परिघाबाईचे आईवडील कोण असावे याचं स्वातंत्र्य जरी त्यांना नसलं तरी मात्र मी कोणाचं आईवडील असावं याचं जे स्वातंत्र्य त्यांना त्या ठिकाणी दिलं, त्यांनी प्रतिकूल काळामध्ये पाहिजे तेवढी आपल्या पतीची साथ नसताना देखील आपल्या दोन्ही मुलांवर त्या ठिकाणी सदाचार संपन्न निर्व्यसनी जीवनाचे संस्कार केले. एक मुलगा त्या ठिकाणी भारतीय सैन्याला दिला आणि आज या वीर जवानाची माता होण्याचं भाग्य आमच्या या परिघाबाईला त्या ठिकाणी लाभलं. अनेक वेळेला या वयाची जी मुलं असतात या वयातल्या मुलांना 30-35 वर्षापर्यंत 40 वर्षापर्यंत लोक करिअरच्या वाटा शोधत असतात. पालक शिक्षणाकरता पुरवतात, ट्युशन करता पुरवतात, करिअर काउन्सिलर करता फी पुरवतात, कुठे वेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये डोनेशनसाठी फी पुरवतात, पैसे पालक पुरवत असतात आणि मुलं आपल्या स्वतःच्या करिअरवर प्रयोग करत असतात. कधी वर्ष 6 महिने हे करायचं, कधी वर्ष 2 वर्ष ते करायचं, कधी वर्ष 10 वर्ष ते करायचं. 30, 35, 40 वय होत येतं, पण आपण नेमकं काय कोणत्या क्षेत्रात त्या ठिकाणी नोकरी करावी हे मात्र त्या ठिकाणी कळत नाही. अशात वयाच्या
साधारणपणे 35-40 वर्षी आमच्या संदीपचं मात्र करिअर पूर्ण झालं. त्याने सांगून दिलं या देशाला की आम्ही शूर अशा प्रकारचे सरदार आहोत. आम्हाला या जगाची कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी भीती नाही. आमच्यामध्ये धमक आहे, आमच्यामध्ये क्षमता आहे. आम्ही या जगाला आमच्या स्वतःचा लौकिक निर्माण करून दाखवू. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. देव देश अन धर्मा पायी प्राण घेतलं हाती. देव देश अन धर्मा पायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागलं, जडली न्यारी प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देश अन धर्मा पायी प्राण घेतले हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. संदीपजीने आपल्या सगळ्यांना सांगून दिलं की एका बाजूला 35-40 वय झालं तरी आई वडिलांचा आधार असतो आणि त्यांच्या पैशावर करिअरच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांच्या करता आयडॉल आदर्श म्हणजे कोण असेल तर आपले संदीप भाऊ त्या ठिकाणी आहेत. की आदरणीय सरांनी त्यांच्या गीतामध्ये सांगितल्याप्रमाणे तलवारीशी लगीन लागले या भावनेतून या भारत मातेच्या रक्षणाकरता त्या ठिकाणी आमचं ठरलेलं आहे. आणि म्हणून आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं ही जी भावना आहे हीच भावना त्या ठिकाणी आत्ताच्याही काळातले सैनिक त्या ठिकाणी जपतात. आपल्या मुलांच्या वाढदिवसाला नाही, आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला नाही, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला नाही, आपल्या दिवाळीला नाही, आपल्या दसऱ्याला नाही, आहे तिथे आपली जी ड्युटी, आपली जी सेवा त्या ठिकाणी दिली आहे त्या सेवेमध्ये कार्यमग्न त्या ठिकाणी ही मंडळी असतात. आपलं भाग्य आहे की आपल्याला या भारत मातेमध्ये त्या ठिकाणी जन्म मिळाला. श्री संत नाथ महाराज असं म्हणताय 450 वर्षापूर्वी भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ पावन तो देश. 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 जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पावन तो देश. पावन तो देश. आपला देश पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. हे पवित्र कुळ आहे घोडेकर कुळ आणि त्यांच्यामध्ये या भारत मातेमध्ये भारतासारखा पवित्र देशामध्ये त्या ठिकाणी जन्म मिळाला. 425 वर्षापूर्वी नाथ महाराज म्हणतात भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. असं या भारतामध्ये काय आहे की ते जन्म घेतल्यावर परमभाग्य आहे. बघा भारताच्या शेजारची जेवढी राष्ट्र आहेत ती सगळी राष्ट्र तपासली तर आपल्याला कळेल की भारतात जन्म घेणं किती परमभाग्याचं आहे. देवानं जर आपल्या समोर पर्याय दिला असता की भारतात जन्म घ्या नाही तर भारताच्या शेजारच्या राष्ट्रात जन्म घ्या, फक्त दोन्हीपैकी कोणत्या तरी एकाच राष्ट्रामध्ये जन्म घ्या, एक तर भारतात घ्या नाही तर भारताच्या शेजारच्या कोणत्या पण राष्ट्रात घ्या, कोणतं चाललं असतो?
भारत सोडून शेजारचं कोणतं चाललं असतं? भारताच्या शेजारची राष्ट्र माहीत नाही आपल्याला. भारताच्या शेजारी पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, इकडे वर चायना आहे, खाली बांगलादेश आहे, पश्चिम बंगाल आहे, आणखी इकडे आपलं नेपाळ आहे, खाली श्रीलंका आहे, पलीकडे आखाती देश आहे. कोणतं चाललं असतं त्यातलं? एक तरी आहे की ज्याच्याकडे बोट करावं. भारताच्या शेजारी लगेच जन्म घ्यावा म्हटलं ना तर राष्ट्र नाही. माझ्यासमोर जग पाहिलेली माणसं आहेत, ती म्हणतील तुम्ही ज्या राष्ट्रांची नावं घेतली अप्रगत देश आहेत, याच्या पलीकडे काही देश आहेत जे प्रगत राष्ट्र आहेत, विकसित देश आपण त्यांना म्हणतो. आपण बोलीभाषेत म्हणतो 7 समुद्रापार. भारतात जन्म घेणं परमभाग्याचं आहे. शेजारचं राष्ट्र जन्म घेण्याच्या योग्यतेचं नाही, ते अप्रगत अविकसित आहे. पण याच्या पलीकडे काही प्रगत राष्ट्र आहेत, इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स, इस्रायल, आफ्रिका, हे देश प्रगत देश आहेत. जर भारतात मिळण्याच्या जे प्रगत राष्ट्रात मिळालं असतं तर चाललं असतं ना. ऐका, प्रगत देशात, विकसित देशात जन्म मिळाला असता, साधन संपत्ती चांगली राहिली असती, पायाभूत सुविधा चांगल्या राहिल्या असत्या, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं राहिलं असतं, तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी चांगली राहिली असती, शिक्षण सुविधा चांगल्या राहिल्या असत्या, स्वयंशिस्त चांगली राहिली असती, आम्ही खूप श्रीमंत संपन्न राहिलो असतो. पण भारतात जी कुटुंब व्यवस्था आहे ती कुटुंब व्यवस्था मात्र राहिली नसती. हो, इथे 2 भाऊ सोबत आहेत, आपल्या आईच्या कष्टाची जाणीव ठेवत त्या ठिकाणी सोबत आहेत. त्या 2 जावा सोबत आहेत, पुतणे मुलं त्या ठिकाणी सोबत आहे. भारतातलं कुटुंब कितीही छोटं जरी असलं तरी किमान 6 लोक भारतातल्या कुटुंबामध्ये राहतात, किमान 6 लोक. परराष्ट्रामध्ये 18 वर्षाचा 16 वर्षाचा मुलगा झाला की त्याला सांभाळण्याची जबाबदारी आईवडिलांची नाही, आणि तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहिला की मग त्यानं पुन्हा घरी येऊन आपल्या वृद्ध माता पित्यांना सांभाळलं पाहिजे, ही जबाबदारी त्या मुलांवर नाही. मग शिक्षण सुविधा, पैसा, श्रीमंती, संपत्ती काही असलं तरी कोविडमध्ये आपण पाहिलंय कुटुंब व्यवस्था पाहिजे, माझ्यासोबत कोणीतरी आहे, ही भावना अत्यंत महत्वाची आहे. आपल्याकडं कितीही छोटं कुटुंब जरी असलं, फ्लॅट संस्कृतीतलं जरी असलं तरी किमान 6 लोक आपल्या कुटुंबामध्ये राहतात. हम 2, हमारे 2, पहिले 2, हे का नाही? आपल्या अगोदरचे पहिले 2 आईवडील, मुलं आणि त्यांची 2 मुलं, किमान 6 लोक तरी त्या ठिकाणी सोबत राहतात. मी का सांगतो? आणि म्हणून भारतात जन्म मिळणं परम भाग्य आहे. भारतात जन्म मिळताना सगळ्या भारताला फिरून पाहिलंय नाथ महाराजांनी. तेव्हा नाथ महाराज म्हणतात काशी विश्वेश्वरापासून रामेश्वर पर्यंत पायी प्रवास केलाय सगळ्या भारताचा. आणि भारतात जेव्हा सगळा भारत पायी फिरलेले नाहीत, नाथ महाराज म्हणतात ना, भरतखंडे नरदे परम प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. त्यामागे महाराष्ट्रात जन्म मिळणं हे गृहीत आहे. नाथ महाराजांनी सगळा भारत फिरून पाहिलाय. त्यांना काश्मीर पण माहिती, त्यांना कन्याकुमारी माहिती, त्यांना तिकडे आसाम माहिती आहे, इकडे राजस्थान गुजरात माहिती आहे. सगळा भारत त्यांनी पायी फिरून काढला आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये मिळणं परम भाग्याचं का आहे? भारतापेक्षा सुंदर राज्य आहे जम्मू काश्मीर. लोक फिरायला जातात जम्मू काश्मीरला. खरं म्हणजे आपला अकोले तालुका, आपला संगमनेर तालुका हा एवढा सौंदर्यानं परिपूर्ण आहे. हा पूर्ण पाहून झाल्याशिवाय आपल्यासारख्याला तरी किमान बाहेरची राज्य पाहायला जायचं परवानगी नाही. हो, इथले सगळे किल्ले, इथले सगळ्या डोंगरदऱ्या, इथले सगळ्या नद्या, इथले सगळे धबधबे, इथलं सुंदर छानपैकीचं कळसुबाईचं हरिश्चंद्रगडावरचं सौंदर्य, हे सगळं पाहिल्याशिवाय आपल्याला बाहेर जायला परवानगी नाही. पण लोक फिरण्याकरता कुठे जातात? जम्मू काश्मीरला. इथे सगळे आमचे सेवानिवृत्त सैनिक बसलेले बघा, कोटकर साहेब आले, एवढे टोपी घालून बसलेत ना, यांना विचारा तुम्ही, यांना विचारा. यांनी सगळं तारुण्य तिथे खर्च केलेलं आहे. संदीप भाऊंच्या सारखं सगळं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी वेचलंय. त्यांना विचारा, काश्मीर पाहायला चांगलं आहे का राहायला चांगलं आहे? काश्मीर फक्त पाहायला चांगलं आहे, काश्मीर राहायला चांगलं नाही. हो, मी का सांगतो? आणि म्हणून महाराष्ट्रात जन्म मिळणं परम भाग्याचं आहे. केरळ हे राज्य 100% साक्षर राज्य आहे, पण तरी कायदा सुव्यवस्था मात्र महाराष्ट्रात चांगली आहे. कारण का? हा जो हे जे महाराष्ट्र आहे, जिथे आपल्याला त्या ठिकाणी जन्म मिळाला, हे आपल्या सगळ्यांचं परम भाग्य आहे. या महाराष्ट्रामधली प्रत्येक गोष्ट
आमच्या सगळ्यांच्या करता प्रेरणादायी, इथले दगडधोंडे आमच्या करता प्रेरणादायी, इथले डोंगरदरे आमच्या करता प्रेरणादायी आहेत, इथले निसर्ग झाडं वेली आमच्या करता त्या ठिकाणी प्रेरणादायी आहे. म्हणून महाराष्ट्र गीतामधून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ऐकलंय. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देते जिव्हा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्राच्या मातीनं दिल्लीचंही तख्त राखण्याचं काम केलंय. राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत आणि काल परवापर्यंत आमच्या संदीपजी घोडेकरांपर्यंत या सगळ्या आपल्या भारत मातेच्या सुपुत्राने आपलं समग्र आयुष्य त्या ठिकाणी देशाकरता समर्पित केलं आहे. हे बघा, 100 वर्ष जगण्याची सगळ्यांची इच्छा आहे, पण 100 वर्ष जगण्याचं स्वातंत्र्य नाही. याचा अर्थ फक्त 100 वर्षाचं आयुष्य मिळालं म्हणजेच मग आम्ही फार त्या ठिकाणी आमचं कर्तृत्व आहे, अशा प्रकारची भावना भूमिका त्या ठिकाणी नाही. 100 वर्ष जगायला मिळालं म्हणजेच मग त्या ठिकाणी आमच्या आयुष्याचं सार्थक झालं, कृतार्थता झाली असं होत नसतं. आपल्या सगळ्यांच्या आदर्शाची यादी तपासा. काल आपण 2 संतांना त्या ठिकाणी संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचा उत्सव साजरा केला आहे. श्री संत शिरोमणी सावता महाराज, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, या 2 संतांचे काल संजीवन समाधी सोहळे होते. साधू संतांच्या यादीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श आहेत. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, चांगबोधला शेख मोहम्मद, सावता माळी, गोरा कुंभार, जणाबाई, मीराबाई, बैनाबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, निळोबा, हे सगळे संत आमच्या समोर आदर्श आहेत. प्रत्येक जाती धर्मात या महाराष्ट्रामध्ये संत झालेत. आपलं भाग्य आहे की आपल्याला संतांच्या नंतर जन्म मिळाला. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आगे डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. अलबेलों की इस धरती के त्योहार भी है
अलबेले, अलबेलों की इस धरती के त्योहार भी है अलबेले। कहाँ दिवाली की झगमग है, होली के कई मेले और होली के कई मेले। यहाँ राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है घेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। आपला हा जो भारत देश आहे अत्यंत पवित्र ऋषीमुनींचा साधू संतांचा देश आहे। यामधले आपले आदर्श ज्ञानोबारायापासून तर निळोबारायापर्यंत, गोरोबकाका चोखोबाराय सावता महाराज पासून तर निळोबारायापर्यंत, तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराजांपासून गगनगिरीजी महाराज, अगदी गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराजांपर्यंत कोण 100 वर्ष जगलं? कोणी 100 वर्ष जगलेलं नाही। संतांच्या नंतर आपल्या सगळ्यांचे आदर्श कोण असतील तर राष्ट्रपुरुष आहेत। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई। स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले। स्वातंत्र्यपूर्वोत्तर काळामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, मंगल पांडे, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलामांपासून या राष्ट्रपुरुषांची सगळी यादी तपासा। यापैकी कोणाचा ना कोणाचा तरी एक फोटो आपण आपल्या घरात लावला आहे। मला एका वाक्यात उत्तर द्या, का लावला आहे? 100 वर्ष जगले म्हणून लावलाय? नाही। श्रीमंताच्या घरात जन्माला आले होते म्हणून लावलाय? नाही। सत्तावानाच्या घरात जन्माला आले होते म्हणून लावलाय? नाही। फक्त जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंतचं आयुष्य या जगाकरता ज्यांनी समर्पित केलं ना, म्हणून यांच्यापैकी कोणाचा ना कोणाचा फोटो आपण आपल्या घरात लावलेला आहे। जन्मापासून मरेपर्यंत इतरांचं जीवन आनंदी करण्याकरता जी माणसं प्रयत्न करतात तेच आमचे आयडॉल आहेत, तेच आमच्याकरता कोण आहेत? आदर्श आहे। म्हणून देवाच्या फोटोंसोबत यापैकी कोणाचा ना कोणाचा एक फोटो आपण आपल्या घरामध्ये लावला आहे। आयुष्य किती मिळाले यांना? कोणालाही 100 वर्ष आयुष्य मिळालेलं नाही। ज्ञानोबारायाला अवघं 21 वर्षांचं आयुष्य मिळालं। छत्रपती शिवाजी महाराजांना 50 वर्षांचं आयुष्य मिळालं। धर्मवीर संभाजी महाराजांना 32 वर्षांचं आयुष्य त्या ठिकाणी मिळालं। तुकोबराला 42 वर्षांचं आयुष्य मिळालं। भगतसिंगाला 23 वर्षांचं 25 वर्षांचं आयुष्य त्या ठिकाणी मिळालं। कोणाला पूर्ण 100च्या 100 वर्षाचं आयुष्य कोणाला मिळालं? मिळालं नाही महाराज। आणि म्हणून आम्ही किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, आहे तोपर्यंत आम्ही कसं जगलो अत्यंत महत्वाचं आहे। आमदार साहेब, हिंदी सिनेमामधला एक डायलॉग आहे जुन्या पिढीचा, बाबू मोशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए। खूप मोठं आयुष्य मिळालं 100 वर्षाचं म्हणजे काय घरातल्या माणसांना आमच्या जगण्यावर आनंद राहतो? तुकाराम महाराज म्हणतात खूप मोठं आयुष्य मिळालं पण आम्ही जर कामाचे राहिलो नाही ना तर बाईल म्हणे खर मरता तरी बरे। नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया। बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया। बाईल म्हणे घर मरता तरी बरे, नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया, नाशियले घर तुमको निया। 100 वर्षांचं आयुष्य आजोबांना मिळालं। घराच्या कोपऱ्यामध्ये पोर्चमध्ये बाहेर आउट हाऊसमध्ये बसलेले आहेत। वृद्धापकाळानं प्रतिकार क्षमता कमी झाली की मग व्हायरल इन्फेक्शन, तात्पुरत्या स्वरूपाच्या वातावरणातल्या बदलांना आजार होतात। मग सर्दी पडसं, कफ खोकला झाला, थुंकलं की लांब जात नाही, जवळ पडतं। मुलांनी
इटालियन मार्बल बसवलंय आपल्या घराला, पोर्चला, घरामध्ये, अंगणात, आणि म्हाताऱ्यानं मात्र त्याच्यावर थुंकलं. हे चित्र तेव्हा पाहिलं महाराजांनी आणि ते म्हणतात, नाशियले घर थुंकून या. आमच्या म्हाताऱ्यानं सगळं घर थुंकून नासवलं, म्हणून बाईल म्हणे खर मरता तरी बरे. ज्या बायकोनं सोबत संसार प्रपंच केला ती म्हणते की आता हा म्हातारा गेला तर काय होईल, बरं होईल. एक वाक्य लक्षात ठेवा, ज्यांच्याकरता आयुष्य समर्पित केलं त्याच माणसांनी आमच्या जाण्याची वाट पाहताना आलेला मृत्यू हा सुखाचा मृत्यू नाही आहे, दुःखाचा मृत्यू आहे. या उलट ज्यांच्याकरता आम्ही आयुष्य खर्च करतो त्या माणसांच्या मनामध्ये आमच्या जगण्याबद्दलची अपेक्षा शिल्लक असताना आलेला मृत्यू कोणत्याही वयात आला तरी तो दुःखाचा मृत्यू नाही आहे, सुखाचा मृत्यू आहे. संदीपनं राहावं कोणाला वाटत नव्हतं, घोडेकर परिवाराला वाटत होतं, तालुक्याला, जिल्ह्याला, राज्याला, देशाला वाटत होतं की अशा प्रकारचा वीर जवान त्या ठिकाणी आहे. त्याच्या नुसत्या रूपाकडं पाहिलं की आपल्याला अभिनंदनची आठवण येते. पाकिस्तानच्या सरहद्दीमध्ये आमचा शिल्लक राहिलेला तरुण अभिनंदन, नुसता फोटो जरी पाहिला तरी कोणाच्याही तरुणाच्या मनामध्ये शौर्याची भावना निर्माण व्हावी असं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आमच्या संदीप भाऊचं आहे. आणि म्हणून अशा माणसांकडं पाहिल्यानंतर तरुणांच्या मनामध्ये त्या ठिकाणी स्वाभिमानाची भावना निर्माण व्हावी. किती काळ जगलो महत्त्वाचं नाही, आहे तोपर्यंतचा काळ आम्ही कसं जगलो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे बघा, देवानं आपल्याला जगण्याचं स्वातंत्र्य दिले ना, म्हणजे कर्माचं स्वातंत्र्य दिलंय. जगण्याचं स्वातंत्र्य म्हणजे काय, कर्माचं स्वातंत्र्य दिलंय. आणि या जगामध्ये फक्त कर्मानंच माणूस मोठा होतो, कर्मानंच. एक वाक्य तुमच्या सर्वांच्या पाठ आहे, मी फक्त आठवण करून देतो, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. वयाच्या 40व्या वर्षी त्याचं जीवन या सगळ्या तालुक्याला, तुम्हाला, मला, रक्ताना त्याचा संबंध नसलेल्या माणसांना स्वाभिमान वाटावं अशा प्रकारचं आयुष्य त्या ठिकाणी त्याच्या वाट्याला आलं. दुसऱ्या बाजूला कितीही मोठं आयुष्य त्या ठिकाणी लाभलं तरी सुद्धा मात्र स्वाभिमान वाटावा अशा प्रकारचं कार्य नसतं. दुर्दैवानं असं म्हणावं लागेल, जग काळ आत्ता चालू आहे ना, अजून 2 दिवस आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे. कशाचा? आपल्या आयुष्याचा नाही, फक्त आषाढ महिन्याचा. पण आजचा हा शेवटचा दिवस आहे अशा पद्धतीनं लोक साजरा करतायत जसं काय त्यांच्या ताई आयुष्याचाच शेवटचा दिवस आहे. रस्त्यानं चाललं तर शहाण्या माणसाला गाडी चालवणं मुश्किल आहे अशा प्रकारच्या सगळ्या वाहतूक आपल्याला पाहायला दिसते. आणि वय कोणतं आहे? सगळे संदीपच्या वयाची पोरं आहेत. या सगळ्या वयातल्या पोरांनी जर कदाचित या संदीपचं शौर्य कार्य कर्तृत्व पाहिलं तर त्यांना कळेल की अरे एका बाजूला सगळ्या जगाला स्वाभिमान वाटावा अशा प्रकारचं आयुष्य आहे आणि त्याच वयात आपण मात्र आपल्या घरातल्या म्हाताऱ्या माणसांना स्वयंपाक तयार असूनही जेवणा करता येण्याची वाट पाहायला लावतो आहे. इथे जी संदीपच्या वयाची तरुण मंडळी असतील ना, त्यांना माझी विनंती आहे की बाबानो, पहा, या सगळ्या आयुष्याकडं पहा, या सगळ्या जीवनाकडं पहा आणि समजावून घ्या आपल्या स्वतःचं जीवन किती महत्त्वाचं आहे. अशा प्रकारच्या प्रसंगाला आल्यावर तरी आपण औपचारिकपणे इथे उपस्थित राहायला नको. इथे येताना आमच्या त्या संदीप भाऊंच्या आईची भेट घेऊन जा, मातोश्री परिगाबाईची, त्यांच्या पत्नी वर्षाताई, त्यांची त्या ठिकाणी भेट घेऊन जा. का बरं? या आईच्या करता दुसरा मुलगा त्या ठिकाणी आहे, थोरला आहे, कर्तृत्वान आहे, परंतु तरीसुद्धा एक मुलगा गेल्याचं दुःख त्या आईच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. मग जर आपल्या आईवडिलांच्या आपल्या पश्चात आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल, एक मुलगा आहे तरी पण जर कदाचित त्या आईला आपलं आयुष्य अपूर्ण वाटत असेल, तर दुसऱ्या बाजूला आपण समजावून घेतलं पाहिजे माझं असणं माझ्या आईबापाकरता किती महत्त्वाचं आहे. या प्रसंगाला समजावून घ्या. 10 दिवसापासून त्या आईला मुलाबरोबर बोलता येत नाही आणि त्या मुलाला आईबरोबर बोलता येत नाही. सत्ता आपली एका देवाची आहे, सत्ता देवाची आहे, आले देवाजीच्या मना. त्या आईला मुलाबरोबर बोलता येत नाही, त्या मुलाला आईबरोबर बोलता येत नाही. इथे संदीपच्या वयाच्या असलेल्या सगळ्या तरुण मंडळीला माझी विनंती आहे, जर एका आईला आपल्या मुलाबरोबर 10 दिवसापासून बोलता येत नसेल, म्हणून जर तिला दुःख असेल, तर घरात जर आपले आईवडील जिवंत असतील आणि तरी जर आम्ही त्यांच्याबरोबर बोलत नसू तर आम्ही केवढे मोठे अपराधी आहोत. यांना बोलायची इच्छा आहे पण सत्ता देवाची, बोलता येत नाही. दुसऱ्या बाजूला मुलं राहायला आईबापाच्या घरात आहेत, त्यांच्या इस्टेटीचे मालक व्हायला तयार आहेत, पण तरी मात्र त्याच आईबापाच्या घरात राहून आपल्या आईबापाबरोबर बोलत नाहीत. मला एका वाक्यात उत्तर द्या, इथे सत्ता आपली आहे का देवाची आहे? इथे सत्ता आपली आहे. संदीप भाऊ गेले, सत्ता देवाची आहे.
पण इथे मात्र आईबापाच्या घरात राहणारी मुलं जर आईबापावर बोलत नसतील, सत्ता आपली आहे. माझ्यापेक्षा खूप जग पाहिलंय. आपण सांगा मला, असलेला बोलत नाही हे दुःख मोठं आहे का नसलेला बोलत नाही हे दुःख मोठं आहे? आमदार साहेब, असलेला बोलत नाही दुःख मोठं आहे का नसलेला बोलत नाही दुःख मोठं आहे? दुःख मोठं कोणतं आहे? असलेला बोलत नाही ना, हे दुःख मोठं आहे महाराज. हा जो नसलेला आहे ना, एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, आठवू धरी अंतकरण तेच होईचे. एरवीच्या बातम्या कानावर पडतात, ही बातमी कानावर नाही पडली. ज्ञानोबा 750 वर्षापूर्वी लिहितात, उरी आदळली या मरण. अन्य वेळेला मृत्यूची बातमी साधारण आहे, पण संदीप भाऊ सारखा जेव्हा एखाद्या वेळेला जग सोडून जातो, ती बातमी साधारण नसते, बातमी कानावर पडते, पण आघात मात्र उरी आदळली या मरण. उरावरती आघात करून जाते, उरावर आघात करून जाते. आमच्या गणेश भाऊचं मनोगत लिहिलंय खाली की त्याचे सगळे संदीप भाऊचे सवंगडी वेगळ्या वेगळ्या राज्यातून फोन करत होते की बाबा अरे मेजर क्या हो गया क्या हो गया. तेव्हा हे सांगत होते की अब तुम्हारा मेजर संदीप इस दुनिया में नहीं रहा. हे का सांगतो? ही बातमी आघात करणारी बातमी आहे. आणि म्हणून तरुण मंडळीला माझी विनंती आहे, हे बघा, आषाढ पुन्हा पुन्हा येणार आहे, दरवर्षी येणार आहे, पण पुढच्या वर्षी येणारा आषाढ पाहायला आपण असलो पाहिजे का नसलो पाहिजे? असलो पाहिजे महाराज. तुम्ही कितीही कशाही पद्धतीनं त्या ठिकाणी स्वैराचारी पद्धतीनं जीवन जगत राहाल, पण ते तुमचं जगणं स्वाभिमानाचं नसेल. तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारानं रस्त्यावर गाडी चालवाल, ते जगणं स्वाभिमानाचं नसेल. पण एखाद दुसरा संदीप भाऊ असतो, त्याचं जगणं मात्र नुसत्या परिवाराकरता नाही, कुटुंबाकरता नाही, जगाकरता, गावाकरता, तालुक्याकरता त्या ठिकाणी स्वाभिमानाचं अशा स्वरूपाचं असतंय. जाताना आमच्या वर्षाताईची भेट घ्या. माझ्या सगळ्या तरुण माता भगिनींना त्यांना विनंती आहे, जाताना आमच्या वर्षाताईची भेट घ्या. का हो? सगळी संपत्ती पणाला लावली तरी त्यांना आपल्या पतीबरोबर 2 शब्द बोलता येणार नाही. 2 शब्द बोलता. त्यांना सांगायचं असेल ना की आपली जी कन्या आहे चिरंजीव यश, त्याचं करिअर या क्षेत्रात कर, त्या क्षेत्रात कर, त्याला सैन्यामध्ये पाठव, त्याला IT मध्ये पाठव, त्याला कुठेतरी डॉक्टर वकील कर, सांगायचं राहिलं असेल, सांगता येत नाही. सत्ता आपली आहे का देवाची आहे? सत्ता देवाची आहे. एका पत्नीला पतीबरोबर बोलता येत नाही, एका पतीला पत्नीबरोबर बोलता येत नाही. सत्ता देवाची आहे. 10 दिवसांपासून बोलता येत नाही, इथून पुढे बोलता येणार नाही. दुसऱ्या बाजूला आत्ता माझ्यासमोर अशा अनेक माता भगिनी बसल्या आहेत, छोट्या छोट्या कारणानं आपल्या घरात आपल्या पतीबरोबर महिना 2-2 महिने आबोला धरतात. ताई, दुर्दैव काय माहिती आहे? ज्या बाया घरी राहून आपल्या पतीबरोबर महिना 2-2 महिने आबोला धरतात, त्याच महिला इथे आल्यावर त्या वर्षाताईकडं पाहिलं की रडवेला चेहरा करून बसतात की अरे आता या बाईला इथून पुढे एकाकी जीवन जगावं लागेल. तुम्ही तुमच्या घरी आपल्या पतीबरोबर 2 महिने आबोला धरतात, गॅरंटी आहे का 2 महिन्यानंतर बोलायची संधी देईल देव म्हणून? खात्री आहे की बाबा 2 महिने आम्ही आबोला धरू, महिनाभर धरू, 4 दिवस धरू, 2 दिवस धरू, पण त्या 2 दिवसानंतर आम्हाला बोलण्याची संधी मिळेल? खात्री आहे? क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. या प्रसंगी जमल्यावर तरी सावध व्हा, असं महाराजांचं मत आहे. वारे सावध का? काउंट डाऊन चालू आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं. एक नाही दिवस याच्यापेक्षा कमी किंवा जास्त कधी आपल्याकरता ठरलेले आहे. तो उरलेला मोजतोय, काय भजनाशी उरले ते पाहेगा, किंवा अजून किती आहे अवकाश, तो शिल्लक राहील आयुष्य मोजतोय. आणि म्हणून इथे ज्या सगळ्या आमच्या माता भगिनी उपस्थित आहेत ना, जर कदाचित बरं कारणं फार मोठी असतात का? पतीबरोबर बोलत नाही कोणी, पत्नीबरोबर बोलत नाही, कारणं मोठी असतात. कधी साडी मिळाली नाही, कधी गाडी मिळाली नाही, कधी माहेर जायला मिळालं नाही, कधी मोबाईल मिळाला नाही, कधी पॉकेट मनी मिळालं नाही, कधी सोनं नाणं मिळालं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, सीता माता अशोकवनामध्ये होती, रावणानं तिला 6 महिने तिथे ठेवलं होतं, तिच्यासोबत त्रिजटा होती. अशोक वनाचं नाव काय आहे? अशोक. अ म्हणजे नाही, शोक म्हणजे दुःख. ज्या वनात सीता आहे तिथे दुःख नाही. आणि ज्या लंकेत सीता होती ती लंका तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं तिथे सोन्याची होती. सीतेला पाहिजे होतं फक्त हरणाचं कातडं, जे सोन्यासारखं दिसत होतं, सोन्याचं नव्हतं. अलीकडच्या भाषेत सांगू, बेंटेकचं होतं. सोन्यासारख्या दिसणाऱ्या हरणाचं कातडं पाहिजे होतं, ते मायावी होतं. पण त्याच्या बदल्यात सीतेला रावणानं ऑफर दिली, जर तू माझी पट्टराणी झाली, जर माझ्याबरोबर त्या ठिकाणी माझी राणी झाली, तर तुला या लंकेची मालकीन करतो. म्हणजे 7 कोटी घराची सोन्याची मालकीन होणार होती सीता. म्हणजे तिला पाहिजे त्यापेक्षा जास्त सोनं होतं. आणि ज्या वनात दुःख नाही अशा सुखाच्या वनात सीता 6 महिने होती. पण सीता दुःखी होती का सुखी होती? सीता सुखी होती का दुःखी होती? रामायण पाहून येतं का आता? सीता कशी होती? दुःखी. सुखाच्या वनात सीता दुःखी आहे, सोन्याच्या लंकेत सीता दुःखी आहे. कारण तिथं सोनंही होतं आणि तिथे सुखही होतं. पण राम
नव्हता. माफ करा मला, मी तुमच्यापेक्षा लहान आहे, मला एका वाक्यात उत्तर द्या. आमच्या सुखाचं कारण सोनं आहे का राम आहे? आमच्या सुखाचं कारण सोनं आहे का राम आहे? आमच्या सुखाचं कारण राम आहे. पण ताई यांनी सगळ्यांनी बारीक आवाजात उत्तर दिलं. त्यांना वाटलं याचं प्रवचन संपून जाईल, पण आपण आयुष्यभरासाठी अडचणीत येऊ आमदार साहेब. त्यांना वाटलं आमच्या सुखाचं कारण जे आहे ना, ते सुखाचं कारण सोनं नाही आहे, राम आहे. माझं खोटं वाटत असेल आमच्या वर्षाताईला विचारा. आमच्या सुखाचं कारण कोण आहे? राम आहे. आयुष्य ज्याच्याबरोबर काढायचं ना, तो आमच्या सोबत असला पाहिजे. हो, पती पत्नीचं नातं तारुण्यामध्ये गरजेचं आहे, वृद्धाप काळात ते आवश्यक आहे. जेव्हा आपली मुलं आपल्या करिअर, आपले ध्येय, आपले उद्दिष्ट, आपले गोल शोधण्याकरता जगभर फिरत असतात, त्यावेळेला शेवटच्या वेळेला सुखदुःख समजावून घेण्याकरता पती पत्नीचं नातं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जेवढ्या इथे आमच्या तरुण पिढीच्या माता भगिनींना आपल्या जीवनामध्ये आपल्या पतीचं असणं किती महत्त्वाचं आहे समजून घेण्याकरता आमच्या वर्षाताईची भेट घेऊन जा. हो, नुसत्या वडाला फेरे मारले म्हणजे आमची जबाबदारी संपत नसते. जनक राजाची कन्या एकुलती एक होती सीता माता. वनवास नव्हता, पण 14 वर्ष रामाबरोबर वनवासाला निघाल. तिला विचारलं का चालली? तिने सांगितलं सुखात जर मी त्याच्यासोबत असेल तर दुःखात मी त्याच्यासोबत असणं आवश्यक आहे. म्हणून वनवास नसलेली, राजवाड्याच्या बाहेर न निघालेली, राम कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान आहे, ही सीता सुद्धा अन्यथा कर्तुम शक्तिमान आहे, आदिशक्ती जगज्जनी आहे. पण ती त्याच्याबरोबर मात्र वनवासाला निघाली. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपण दहाव्याला श्राद्धाला जमतो, औपचारिकता म्हणून जो ओळखीचा आहे त्याला दिसलो पाहिजे तेवढ्यासाठी नाही. अशा प्रसंगाला जमल्यावर तरी आपल्या जीवनात या नात्यांचं किती महत्त्व आहे ते समजावून घेण्याकरता म्हणून त्या ठिकाणी जमा. गणेश आणि आमचा हा संदीप अत्यंत चांगले मित्रासारखे दोघं जण राहत होते. अलीकडच्या काळामध्ये ही नाती जी आहेत ना, ही दुरापास्त होत चालली. भावाभावांचं जे नातं आहे ते राहिलं नाही. प्रेम त्याच्यामध्ये, बंधू प्रेम आता फक्त कुठेतरी लिहिलेलं पाहायला मिळतं. बंगल्यावर लिहिलं असतं बंधू प्रेम, मध्ये बीत घातली जाते, बंधू एका बाजूला जातो आणि प्रेम एका बाजूला जातं. राहिलं नाही. त्या भावाला विचारा की बाबा, भावासाठी भावाचं असणं किती महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला जर भाऊ असेल तर त्याचं महत्त्व समजावून घ्या. मी प्रवचनाचा समारोप करतो. हे बघा, आपल्या सगळ्यांना जाताना संदीपनं काहीतरी संदेश दिलेले आहेत. च्या सोबतचे जे सहकारी आहेत ना, संदीपच्या बरोबरचे सोबतचे सहकारी, हे जे CRPF असतं आहे, या CRPF माझे मित्र आहेत. आमचे मित्र रमेश गोपाळे आपल्या निमगावचे आहेत, सध्या तिथे कार्यरत आहेत दिल्लीला. त्यांचा आमचा फोन झाला. त्यांनी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली अत्यंत महत्त्वाची जी जबाबदारी असते ती या CRPFला असते. जशी आपली संसद आहे तिचं रक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ती त्या ठिकाणी त्यांना असते. अचानकपणानं नक्षलवादी कारवाया काही झाल्या, अतिरेकी कारवाया काही झाल्या तर तिथे प्रत्यक्ष त्या ठिकाणी या CRPFच्या जवानांना त्या ठिकाणी राहावं लागत असतं. आपल्याकडे 9 एप्रिलला शौर्य दिवस साजरा केला जातो. हा 9 एप्रिलला जो शौर्य दिवस साजरा केला जातो ना, लडाख कच्छमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी त्या ठिकाणी हल्ला केला होता कच्छमध्ये. त्यावेळेला या CRPFच्या जवानांनी 34 पाकिस्तानी सैनिकांना त्या ठिकाणी मारलं होतं, त्यांचा खात्मा केला होता आणि 4 सैनिकांना जिवंत पकडलं होतं. आणि म्हणून तो शौर्य दिवस आजही आपल्याकडे 9 एप्रिलला त्या ठिकाणी साजरा केला जातो. आणि या 34 सैनिकांना मारणारे हे किती होते? फक्त 10-12 जवानांची छोटीशी तुकडी होती आणि त्यांनी त्यांच्यावर त्या ठिकाणी काय केला होता? विजय मिळवला होता. आणि म्हणून अत्यंत लढवय्य काम त्या ठिकाणी यांच्याकडे असतं. जेवढे सगळे केंद्रीय मंत्री वगैरे असतील किंवा जे सगळे VIP लोक आहेत, झेड सुरक्षेमध्ये जे सगळे सैनिक आपल्याला पाहायला मिळतात ना, हे सगळे CRPFचे जवान त्या ठिकाणी असतात. पोलीस स्मृती दिवस आपल्याकडे साजरा केला जातो 21 ऑक्टोबरला. 21 ऑक्टोबरला जो पोलीस दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो ना, पोलीस स्मृती दिवस, त्यामध्ये लडाखमध्ये 10 जवान CRPFचे एकाच वेळेला त्या ठिकाणी शहीद झाले होते. त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान त्या ठिकाणी दिलं होतं. आणि म्हणून तेव्हापासून हा पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो. तो CRPFच्या जवानांच्यामुळे त्या ठिकाणी साजरा केला जातो. अत्यंत लढवय अशा स्वरूपाचं काम क्षेत्र या लोकांचं त्या ठिकाणी असतं. जेव्हा संदीप त्या ठिकाणी आपलं हे जग सोडून गेला त्यावेळेला त्याच्या सोबतच्या सैनिकांना संदेश देऊन चालला की सैनिको, आता मी आमच्या हे तुमच्या स्वाधीन त्या ठिकाणी हे राष्ट्र करून चाललेलो आहोत. मी माझ्या वाटेला चाललो, पण हे सगळं जे आहे हे तुमच्या स्वाधीन त्या ठिकाणी करून चाललेलो आहोत. याचं इथून पुढे अशाच प्रकारानं भारत त्याला माता समजून त्याचं संरक्षण करण्याचं काम करा.
कर चले हम फिदा जानो तन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। सांस थमती गई, नब्ज जमते गए, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया, कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया, मरते मरते रहा बाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून में नहाती नहीं, मरते मरते रहा बाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। त्याच्या सोबतच्या जवानांना संदीपनं सांगितलं की हा देश, हे वतन, ही भारत माता मी तुमच्या स्वाधीन करून त्या ठिकाणी जात आहे, मी माझ्या प्रवासाला जात आहे, पण आपण सगळ्यांनी घेतलेल्या शक्तीला जागून इथून पुढेचं रक्षण करणं ही जबाबदारी मात्र तुमच्यावर सोपवून त्या ठिकाणी जात आहे। जसं त्याने हा संदेश त्याच्या सोबतच्या सैनिकांना, त्याच्या सोबतच्या सहकाऱ्यांना दिला, तसा देशवासियांच्या करता म्हणजे आपल्या सगळ्यांकरता हा संदेश दिला आहे। काय की अरे बाबांनो, हे लोक जातात, पण हे लोक एकदा हे जग सोडून देश सोडून गेले की राहिलेल्या लोकांना त्या देशाबद्दल, त्या गेलेल्या सैनिकांच्या प्राणाबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्याबद्दल किती आत्मीयता राहते। आत्ता जेवढं आपण दुःख करून बसतो, पश्चात मात्र तशा प्रकारचं दुःख ठेवतो का? त्या प्रकारच्या त्या वीर जवानांचं, स्वातंत्र्य सैनिकांचं, स्वराज्य सैनिकांचं, या भारत मातेच्या सुपुत्रांचं स्मरण आम्हाला राहतं का? म्हणून संदीपने जाताना आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी संदेश दिला आहे की मेरे वतन के लोगों, ए मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका।
लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी। जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी। संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली। जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली। जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली। हे धन्य जवान हो उनके, थी धन्य हो उनकी जवानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा। फिर गिर गए होश गवा के, जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं। खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों। अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। आपण 10 दिवसांपासून या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहात, परंतु जाताना मात्र संदीपजींचा आपल्याला निरोप आहे। वेळोवेळी आपल्याला टीव्हीला त्या ठिकाणी बातम्या पाहायला मिळतात। हजारो लाखो सैनिक त्या ठिकाणी देशाच्या सीमेवर आहे। कोणी मिलिटरीमध्ये असेल, कोणी पॅरामिलिटरी फोर्समध्ये असेल, परंतु मात्र हे सगळ्या सैनिकांनी आपलं उभं तारुण्य त्या ठिकाणी समर्पित केलं आहे। एका दुसरी बातमी येते, नुसतं स्टेटस ठेवलं म्हणजे आपली जबाबदारी संपते असं नाही, तर त्या सैनिकांच्या त्या वीर बलिदानाला आपण कायम स्मरणात ठेवलं पाहिजे। त्यांच्या पश्चात या सैनिकांचं जे कुटुंब परिवार आहे त्यांना सन्मान त्या ठिकाणी दिला पाहिजे। अनेक वेळेला असं पाहायला मिळतं की या सगळ्या कुटुंबांना पश्चात मात्र
ज्याने आपला सुपुत्र गमावला आहे, ज्याने आपला पती गमावला आहे, ज्याने आपला बाप गमावला आहे, त्यांच्या कुटुंबियांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी सर्वसामान्य माणसांबरोबर पुन्हा सर्वसामान्यांसारखंच त्या ठिकाणी लढत, छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडत तंडत त्या ठिकाणी राहावं लागतं. आणि म्हणून सर्वसामान्य आपल्या भावकी गावकीसारखं हा कुटुंब, हा परिवार नाही आहे, तर त्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी आहे, ही भावना या निमित्तानं व्यक्त करतो. मला असं वाटतं की आपल्या सर्वसामान्य सर्वांच्या करता सनपती बापट यांनी सांगितलं आहे की हा जो देश आहे हा देश आपला आहे. या सैनिकांनी सांगितलं की हा देश जो आपला आहे ना, त्या आपल्या देशाचं कर्तृत्वाचं कार्याचं भान आपण त्या ठिकाणी ठेवा, हा संदेश जाताना आपल्याकरता दिला आहे. हे शेवटचं गीत त्या ठिकाणी आदरणीय इंद्रवानजी कुलाळ सर सादर करतील, त्यानंतर ही प्रवचन संपेल. हा देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता कुणी नजर वाकडी करता, त्या मरण द्यावया स्फुरण आपुले बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, राहू द्या रे, जरासे राहू द्या. हे हात उचुकलेले दगडाच्या वर्षावाला, हे हात उचुकलेले दगडाच्या वर्षावाला. रोका ते लावा कार्याला देशाच्या या प्रगतीला, रोका ते लावा कार्याला देशाच्या या प्रगतीला. हे बंद करा उत्पार, थांबवा आपुला घात, सामर्थ्य वजावो व्यर्थ काहीसा अर्थही येवो द्या रे. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या, जरासे राहू द्या. आज संदीप भाऊने या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करताना आपल्या सगळ्यांना हा देश माझा आहे, हे राज्य माझं आहे, इथले गडकोट किल्ले माझे आहेत, इथल्या नद्या माझ्या आहेत, इथलं हे सगळं जे सौंदर्य हे सगळं माझं आहे, हा निसर्ग माझा आहे, याचे अनंत उपकार आपल्या सगळ्यांवर आहे. आणि म्हणून आम्ही काही सगळ्यांनी फक्त देशाच्या सीमेवर गेलं म्हणजेच आम्हाला देशाकरता काही योगदान देता येत असं नाही. सजग आणि जागरूक शिक्षित नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून या देशाच्या या प्रत्येक छोट्या मोठ्या साधन संपत्तीचं संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. स्वच्छ नाही केला तरी चालेल, परंतु खराब करणार नाही हा संकल्प या निमित्तानं केला पाहिजे. आणि म्हणून या निमित्तानं संदीपला श्रद्धांजली समर्पित करताना मातोश्री परिगाबाई, पत्नी वर्षाताई, चिरंजीव यश, बंधू गणेशच्या वहिनी ज्योतिताई, पुतणी कल्याणी, त्यांच्या सासूबाई आशाताई, सासरे रावसाहेबजी साळुंके, त्यांचे चुलते ठकसेनजी आदी करून सगळा हा घोडेकर परिवार आहे. या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. राजकीय सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, वारकरी परंपरेतील आपण सर्वजण, या परिवाराचे आपतेष्ट सगळे सोयरी, नातेवाईक, ग्रामस्थ, आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. परिवाराच्या वतीनं त्यांचे बंधू, त्यांचे चुलते नवनाथजी असतील किंवा त्यांचे बंधू गणेशजी असतील, यांनी या परिवाराचे स्नेही आहेत आमचे झोडगे परिवार, त्यांच्या माध्यमातून या प्रवचन सेवेचा योग आला, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. या परिवाराचे स्नेहित आमचे मित्र संतोषजी नाईकवाडी, त्यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. वाक्पुष्पांजली विराम देताना आपल्या तालुक्याचे आमदार, आमचे सन्मित्र
आपल्या या निमित्तानं अमोल भाऊ कताळ ते या ठिकाणी परिवाराच्या दुःखात सहभागी होण्याकरता उपस्थित आहेत. आपल्या या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, आपल्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आदरणीय सौभाग्यवती दुर्गाताई तांबे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या ज्ञात अज्ञात अनेक मंडळी आहेत. अकोल्याहून जी सर्व आमच्या भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त असलेल्या अकोले तालुका सेवानिवृत्त सैनिक संघाचे आमचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आमचे आदरणीय तळेकर साहेब आहेत, आमचे आदरणीय आंबरे साहेब आहेत, अन्य सर्व त्यांचे सहकारी मंडळी आहेत. आपल्या संगमनेर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र कोटकर भाऊ या ठिकाणी आले आहेत. त्यांच्या आणि आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. माझे मित्र या परिवाराचे स्नेही असले तरी युवा व्याख्याते निलेजी प्रबोध सर, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या निमित्तानं या प्रवचन सेवेकरता आमच्या अभिनव संगीत कला अकॅडमीचे प्राचार्य इंद्रवांजी कोल्हाळ सर, ज्याने आपल्या सुमधुर गोड गायनातून या ठिकाणी देशभक्तीपरी गीतं त्या ठिकाणी सादर केली, संदीप भाऊला श्रद्धांजली म्हणून त्यांच्याप्रती या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या परिवाराचे स्नेही आहेत आमच्या माळीजाप येथील युवा गायनाचार्य आदरणीय हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज थोरात. यापूर्वी या ठिकाणी तबल्याला साथ केली ते अगस्ती ऋषी गुरुकुलचे आमचे स्नेही संगीत अलंकार संकेतजी महाराज आरोटे. हे चित्रीकरण करण्याकरता आदरणीय अक्षयजी धुमाळ. याचबरोबर छान प्रकारची स्पीकरची व्यवस्था आमच्या गोडेकरी परिवारातीलच या आमच्या बंधूंनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्यांच्याही या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो. वाक्पटन ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. धन्यवाद बाबा. अच्छा, या दशक्रिया विधीनिमित्ताने शब्दप्रभू आपल्या अकोले तालुक्याचं भूषण, परंतु संगमनेर तालुक्याचं सुद्धा सदैव प्रेम बाबांचं आहे. आणि या निमित्ताने सुंदर अशी सेवा. इतर दशक्रिया विधीमध्ये आणि एखाद्या जवानाचा दशक्रिया विधी फरक निश्चित आहे, आणि तितकी सुंदर अशी ही कीर्तन सेवा महाराजांनी, प्रवचनाची सेवा या ठिकाणी दिली. सगळी साथसुद्धा महाराजांनी दिली. एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचा आभार व्यक्त करूयात. या गोडेकर परिवाराच्या दुःखात सहभागी व्हायला आपण सगळेजण उपस्थित आहात. परिवारानं सांगितलं, मी पण परिवाराचा पाहुणा असल्यामुळे थोडंसं मी बोलेल आणि 3च आदरांजली होतील आणि मग पसायदान आणि राष्ट्रगीताने समारोप होईल. आपण सर्वजण दुःखित अंतकरणाने उपस्थित आहात. दशक्रिया विधी आपल्या केशवतीर्थावर पार पडल्यावर इकडे आपण सगळेजण उपस्थित आहात. हे या परिवाराच्या प्रती आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे. संदीप भाऊंचा सगळा मित्रपरिवार उपस्थित आहे. त्याही दिवशी अंत्यसंस्काराच्या वेळी खूप सगळा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दशक्रिया विधीला असणारं प्रवचन किंवा माझ्यासारख्यानं बोलणं किंवा अजून कोणीतरी बोलणं हे त्या गेलेल्या व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती समोर बसलेली आहे त्या व्यक्तीने गेलेल्या व्यक्तीच्या जीवनातील चांगले पैलू जीवनात अंगीकारण्यासाठी त्यानं कोणतं जीवन जगलं ते बघून जीवन व्यतीत करणं हा त्यामागचा छोटासा भावार्थ असतो. आणि म्हणून हे सुंदर प्रवचन सेवेतून आपण ऐकलं असेल की देशसेवा करणारा एक जवान वयाच्या 37व्या वर्षी जातो, त्यावेळेला बाबांनी सांगितलं तसं भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडाला अधुरी एक कहाणी. 37 वर्षांचं हे निधन एखाद्या जवानाला वीरमरण येणं ही निश्चितपणे अधुरी कहाणी आहे. परंतु त्यांनी पुन्हाही सांगितलं की जिंदगी लंबी नाही बडी होणी चाहिए. तसं हे 37 वर्षांच्या आयुष्यामध्ये सगळ्या परिवाराला उभं करण्यासाठी, मित्रांसाठी, कुटुंबासाठी, परिवारासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं देशासाठी योगदान देणाऱ्या संदीप भाऊंचा हा अभिमान प्रत्येकाला वाटावं असं काम संदीप भाऊनं केलं. आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानवर हल्ला केल्यावर एक जवान पाकिस्तान सैन्यानं पकडला आणि त्या अभिनंदनला ज्या वेळेला पुन्हा भारतात आणलं त्यावेळेला त्या अभिनंदनच्या चेहऱ्यावरचा असणारा रुबाब
संदीप भाऊच्या जगण्यात आपल्याला प्रत्येकाला दिसला आणि इथं असलेल्या प्रत्येक मित्राला त्याच्या प्रेमाची जाणीव असेल. तो मित्रसुद्धा आज इथं उपस्थित आहे आणि म्हणून त्या प्रत्येकाला प्रेम देणारा रुबाबदार असं व्यक्तिमत्व असणारा संदीप भाऊ. वडिलांचं 2006 साली निधन होणं आणि या परिवारावर असणारा दुःखाचा डोंगर कोसळणं, अशा काळात, ज्या काळात आई परिगाबाई मालपाणी उद्योग समूहामध्ये एक छोटंसं काम करायच्या, आपल्या 2 मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, त्यातून आपल्या परिवार सावरला जावा, याच्यासाठी काम करणाऱ्या परिगाबाई आणि 2006 साली ज्या वेळेला किसनरावजी घोडेकर यांचं जाणं झालं, अशा वेळेला या 2 मुलांच्या खांद्यावरती एवढी मोठी जबाबदारी येऊन पडावी आणि आईने 2006 ते 2025 इतका मोठा प्रदीर्घ काळ परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे आईची आणि बापाची भूमिका बजवावी, एवढं मोठं काम आईनं केलं आहे. मनोहर राणांचा एक फार सुंदर शेर आहे, कुछ इस तरह माँ को बाप बनते देखा है मैंने, पिताजी के गुजरने के बाद माँ को बाप बनते देखा है मैंने. तसं आईनं आईची आणि बापाची भूमिका बजावली. एक मुलगा म्हणजे संदीप भाऊ छोटा मुलगा, गणेश भाऊ मोठा मुलगा. गणेश भाऊ मालपाणी उद्योग समूहात काम करतात, पण संदीप भाऊ मालपाणी उद्योग समूहात काम करत असताना मलासुद्धा आर्मीत पोलीस भरती व्हायचं आहे आणि म्हणून तीसुद्धा प्रॅक्टिस करायचा. अनेक ठिकाणी प्रयत्नही केले आणि CRPFमध्ये 2007 साली यश मिळालं. खाकी वर्दी किंवा सैनिकाची ही वर्दी अंगावरती आली आणि सैन्यामध्ये भरती होण्याचा हा सन्मान संदीप भाऊला मिळाला. 2007 ते 2025 या काळात ट्रेनिंग अवघड असतं, ते ट्रेनिंग पूर्ण करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं सेवा दिली. ही सगळी सेवा देत असताना अनेक लष्करी कारवाया, आतंकवादी कारवाया किंवा जवानाचं जीवन म्हणजे शत्रूच्या सैनिकाच्या बंदुकीतल्या कोणत्या गोळीवर आपलं मरण लिहिलं असेल हे माहीत नसतं. आणि मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेवचा वसा वारसा जपणारी सैनिक मंडळी, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, असं मेहनत सीमेवरती हातात बंदूक घेऊन -40 डिग्री टेम्परेचर +40 डिग्री टेम्परेचरमध्ये हा जवान सीमेवरती लढत असतो आणि ते संदीप भाऊनं अनेक कारवायांमध्ये सहभागसुद्धा घेतला. एक गोष्ट खरी आहे, ज्यावेळेला काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये बदली झाली त्यावेळेला प्रत्येक मित्राला दिल्लीला या असं निमंत्रण देणारा आणि जोही मित्र, जोही पाहुणा, जोही आपल्या कुटुंबातला परिवारातला सदस्य, संगमनेरचा नागरिक दिल्लीला जाईल, संदीप भाऊला फोन करेल. अशा वेळेला आपल्या कामावरून रजा घ्यायची, पण आपल्या मित्रासाठी उभं राहायचं, त्याला सगळं दिल्ली फिरून दाखवायचं आणि प्रत्येकाला दिल्लीला निमंत्रण द्यायचं. इतका जवळचा जोडीदार प्रत्येक मित्राचा हरपला आहे. म्हणजे ते जसं आनंद राऊत लिहितात ना, दुःख आडवायाला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, तसा हा गारव्यासारखा मित्र प्रत्येकाचा हरपला आहे. तो पुन्हा कधी येणार नाही, पण संदीप भाऊच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात आहे. आणि म्हणून एक मुलगा एका परिवारासाठी काय असतो, एखाद्या आईची कूस पवित्र कधी होते, तर एका गुजरातमधल्या जवानाचं निधन झालं, आई धाय मोकळून रडते आणि एक नेता त्यांच्या जवळ जाऊन आईला म्हणतो, आई रडू नका, तुमचा मुलगा मेला नाही, शहीद झाला आहे. त्यावेळेला आईनं डोळे पुसले आणि सांगितलं, माझा मुलगा मेला नाही, शहीद झाला म्हणून मी रडत नाही, सीमेवरती द्यायला माझ्याकडे दुसरा मुलगा नाही म्हणून मी रडते. इतकं मोठं जवानाच्या आईचं हृदय असतं आणि ते परिघाताईंचं हृदय आज पिळवटून निघलं असेल. त्या आईच्या कुशीला वारसा देणारा एक पुत्र नसेल, परंतु तितक्याच खंबीरपणे पाठीशी उभं राहणं गणेश भाऊ, वर्षाताई आहे, ज्योतिताई आहे, हा सगळा परिवार कष्टातून फुललेला सगळा आहे. म्हणजे वर्षाताईसुद्धा युनिटी हॉस्पिटलमध्ये काम करतात, पडतानी मिलमध्ये काम करतात, ज्योतिताईसुद्धा. तर हे ज्योतिताई युनिटी हॉस्पिटल आणि वर्षाताई या पडतानी मिलमध्ये काम करतात. मालपाणी उद्योग समूहात गणेश भाऊ काम करतात. कष्टातून उभा राहणारा परिवार आहे, परंतु या परिवाराला 4 चांद लावण्याचं काम संदीप भाऊनं केलं. आर्मीची वर्दी अंगावरती असताना सुद्धा कायम निर्भीडपणे लढण्याचं काम केलं. परिवारानं सुद्धा सपोर्ट केला. 2 तारखेच्या अगोदरपर्यंत सुट्टीवरती असणारा संदीप भाऊ प्रत्येकाच्या गाठीभेटी घेतो, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतो आणि अचानक कानावरती अशी बातमी येईल, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं जाणं होईल, हे कुणाच्याही मनात आलं नव्हतं. आणि ते अचानक जाणं हे निश्चितपणे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारं हे आहे. आणि म्हणून संदीप भाऊच्या जाण्यानंतर यश असो, पुतणी कल्याणी असो, त्याही मुलांच्या चेहऱ्यावरचं दुःख हे खूप मोठं आहे. आई वडील किंवा मुलगा मुलगी हे ज्या वेळेला कुटुंबात असतात आणि एखाद्या जवानात जाणं होतं, त्या जवानाचं जाणं, त्या वडिलांचं जाणं मुलांनासुद्धा चटका लावून जातं. त्या कोल्हापूरच्या संतोष महाडिक जवानाचं निधन झालं, तो शहीद झाला, प्रेत गावाकडे आणलं, अंत्यसंस्कार पार पडला आणि पत्रकारानं त्या पत्नीला प्रश्न विचारला, म्हणजे सुनीताताई महाडिक यांना, ताई तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुमच्या पती शहीद झालाय म्हणे. त्यावेळेला सुनीताताई महाडिकांनी सांगितलं, माझा नवरा जरी शहीद झाला असला, मी तरुण आहे, जर सैन्य मला प्रशिक्षण देत असेल तर मी सुद्धा सैन्यात भरती होईल आणि देशसेवा करेल. 6 महिन्यांनंतर त्यांनी सैनिकी ट्रेनिंग सगळं घेतलं आणि आज मेजर पदावर काम करतायत. त्या मुलांना विचारलं होतं तुमची काय प्रतिक्रिया आहे,
ते म्हणले आमच्या बापाची जंग जरी अर्ध्यावरती तुटली असली तरी आम्ही मोठं होऊन पुन्हा सैन्यात भरती होऊ आणि पुन्हा देश सेवा करू. इतकं मोठं काळीज त्या पत्नीचं आणि मुलांचं असतं. त्यामुळे सैनिकाचा एक परिवाराचा सदस्य असणं ही किती मोठी वेदनादायी आणि दुःखद गोष्ट असते. तितकीच अभिमानाची सुद्धा असेल, परंतु तो दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळला आहे आणि निश्चितपणे आपण सर्वजण त्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आणि या सगळ्या दुःखाचं फलित करताना असं काही नाही का जवानावरती मी बोलतोय म्हणजे खूप सगळं, परंतु संदीप भाऊच्या भावना काय असतील हे जर व्यक्त करायचं ठरलं तरी वीरमरण संदीप भाऊला असलं तरी एका शहीद जवानाची कविता ती संदीप भाऊंना थोडीफार लागू पडते आणि म्हणून एक कविता सादर करून मी थांबणार आहे. कवितेमध्ये फार सुंदर लिहिलं आहे. एक जवान गोळ्या लागल्या सीमेवरती, तो धारातीर्थी पडलाय, त्याला कळतंय मी आता संगमनेरचा घोडेकर मळ्यातला आहे म्हणून मी आता तिथे जाऊ शकत नाही, म्हणून जवळ पडलेला कागदाचा तुकडा घेतो, त्याच्यावर हिंदीमध्ये पत्र लिहितो. त्या पत्राचं हिंदी कवितेत एका कवीनं रूपांतर केलं आणि त्या हिंदी कवितेचं मराठीत रूपांतर केलेलं तुम्हाला ऐकवतो. कवितेमध्ये आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी फार सुंदर लिहिलं आहे. भावना काय असते एखाद्या जवानाची, ती कदाचित संदीप भाऊंची कुटुंबाच्या प्रती की पहा नाही वेळ अशी वैरीण झाली आहे, तुला भेटण्याआधी माझी जाण्याची वेळ आली आहे. पहा नाही वेळ अशी वैरीण झाली आहे, तुला भेटण्याआधी माझी जाण्याची वेळ आली आहे. घायाळ जरी झालो असलो तरी अजून सुद्धा लढतो आहे आणि इंच इंच जखमा छातीवरती घेऊन आई पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितो आहे. तुझ्या लहानपणीच्या गोष्टी आई जशाच तशा आठवतात, तुझ्या लहानपणीच्या गोष्टी आई जशाच तशा आठवतात. या बर्फावरती माझ्या डोळ्यातील आसव सुद्धा गोठतात. शतदा वाटताई तुझ्या कुशीत येऊन निजावं, शतदा वाटताई तुझ्या कुशीत येऊन निजावं, तुझ्या प्रेमाच्या वर्षावात पुन्हा एकदा भिजावं. पण मला माहीत आहे आता असं होणार नाही, पण मला माहीत आहे आई आता असं होणार नाही. आली वेळ मला सोडून रिक्त हाती जाणार नाही. म्हणून आपलं लहानपणीचं घोडेकर मळ्यातलं घर आठवून आई एकटाच रडतो आहे. रडता रडता आई पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितो आहे. आईसाठी झालं आणि मग ज्या वडिलांसाठी करायचं होतं त्यांच्यासाठी लिहितो. तुमच्यासाठी बाबा बरंच काही करायचं होतं, तुमच्या खांद्यावरचं थोडं ओझं माझ्या खांद्यावरती घ्यायचं होतं. पण बघा ना बाबा, देवानं आपला कसा घात केला आणि माझ्या प्रेताचाही भार तुमच्याच खांद्यावरती दिला. तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही म्हणून मरण्याआधी मरतो आहे. मरता मरता बाबा पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितोय. आई झाले, वडील झाला, ज्या भावाबरोबर आयुष्य काढलं कदाचित त्या गणेश भाऊसाठी लिहित असेल की तुझ्या सगळ्याच आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहे. आताच 2 गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहे, उजव्या दंडात गोळी घुसताच तुझी आठवण हेलावून गेली. मी तुझा उजवा हात आहे हे म्हणण्याची वेळ सरून गेली. आपल्या छोट्या छकुलीची तू काळजी घेत जा आणि माझ्या वाटणीची राखी आता फक्त तू बांधत जा. आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून एकटा झुरतो आहे. झुरता झुरता भैया पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितोय. फ्लॅक्सवरती उजव्या बाजूला सगळ्या बहिणींची नावं आहे, कल्याणी, ज्योती, मंगलाच्या बहिणींची नावं आहेत. त्या बहिणींसाठी आता राखी बांधायला भाऊ नाही आहे, तो हात कदाचित रिकामा असेल आणि म्हणून तू बांधलेला धागा छकुली अजूनही माझ्या हातात आहे. यावेळची ओवाळणी दिली नव्हती हेही माझ्या ध्यानात आहे. सांग ना छकुली तुला मी ओवाळणी काय देऊ आणि या जगातून निघून गेल्यानंतर रक्षाबंधनाला तर कसा येऊ. ज्या हातात धागा आहे त्याच हाताने लिहितो आहे. तुला आठवता आठवता छकुली पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितोय. आई झाले, वडील झाला, भाऊ झाला, बहीण झाले, ज्या स्त्रीबरोबर बायकोबरोबर उभं आयुष्य काढलं त्या वर्षाताईंसाठी लिहितो की बघ न सखे वेळ कशी सर्क निघून जात आहे, काळोख माझ्या डोळ्यासमोर थैमान घालून उभा आहे. आई आई पुन्हा 2 गोळ्या काळजात घुसल्या आहे. काळजात गोळी घुसताच तुझी आठवण घेलावून गेली. आपल्या 2 चिमुकल्यांना माझा शेवटचा पापा दे. त्या यशला आता आधार वडिलांचा बाप, तो बाप नावाचा जो हात डोक्यावर असतो तो मिळणार नाही आणि म्हणून आपल्या 2 चिमुकल्यांना माझा शेवटचा आशीर्वाद दे. त्यांच्या डोक्यावरती तुझा हात ठेवून माझा शेवटचा आशीर्वाद दे. तू रडू नको, शोक करू नको, तुझ्या मुसमुसण्याचा आवाज कानी येतो आहे. रडता रडता, झुरता झुरता, लढता लढता, मरता मरता पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितो आहे, पत्र शेवटचं लिहितोय. या सगळ्या भावना एखाद्या सीमेवरती लढणाऱ्या जवानाच्या प्रती, त्या कुटुंबाप्रती असतात आणि म्हणून संदीप भाऊचं जाणं हे एका परिवाराचं दुःख, त्या मित्रांचं दुःख मोठं आहे आणि म्हणून त्यालाही आदरांजली समर्पित करताना एवढं जरी लक्षात ठेवलं कि मत मरो यारो सनम के लिए, तिरंगा भी मत मरो यारो सनम के लिए, दुपट्टा भी नहीं मिलेगा कफन के लिए, मरना है तो मरो देश के लिए, तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. तसा तो फोटो आणि त्याच्या समोर ठेवलेला तिरंगा याला अभिवादन करणे आणि त्या फोटोकडे, त्या तिरंगाकडे बढून आपल्या पतीची, आपल्या मुलाची, आपल्या बापाची आठवण काढण्यापलीकडे या परिवाराच्या हातात दुसरं काही सापडणार नाही आणि म्हणून आपण सगळेजण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात.
प्रातिनिधिक स्वरूपात 3 आदरांजली होतील. आज अकोले आणि संगमनेर तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिक उपस्थित आहे, पोलीस उपस्थित आहे. या सर्वांच्या वतीने स्वराज्य सैनिक कल्याण समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी कोटकर यांना विनंती करतो की आपण सर्व आजी माजी सैनिकांच्या वतीने आदरांजली व्यक्त करावी. या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित सर्व आप्तेष्ट नातेवाईक, आमच्या सैनिक परिवारातून अकोले तालुक्यातून उपस्थित सर्व सैनिक मान्यवर, या ठिकाणी महाराजांनी अतिशय सुंदर विवेचन मांडलं आणि सैनिकाचं जीवन काय असतं हे आमचे मित्र, साहित्य परिषदेचे आमचे सदस्य भाऊंनी या ठिकाणी मांडलं. एक आदरांजली म्हणून जास्त काही न बोलता सैनिकाची काय इच्छा असते आणि सैनिकाचं काय देशाप्रती समर्पण असतं हे एक कव्वाली आहे मोहम्मद कादरी साहेबांची. तेवढीच मी एक संदीप भाऊंना या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी म्हणतो. मोहम्मद कादरी साहेब आपल्या या कव्वालीमध्ये म्हणतात की हे देशासाठी जे जवान त्या ठिकाणी सीमेवर अहोरात्र पहारा देत असतात त्यांची काय भावना असते. ये धरती माँ है मेरी, ये धरती माँ है मेरी, ये अलग ऐलान लिख देना, मेरी इस जिंदगी पे इसके एहसान लिख देना. ये धरती माँ है मेरी, ये धरती माँ है मेरी, ये अलग ऐलान लिख देना, मेरी इस जिंदगी पे इसके एहसान लिख देना. कि बहे खून मेरा चमन के लिए, कि बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. कि सरहद पे मुझको शहादत मिले, काय इच्छा आहे सैनिकाची. कि सरहद पे मुझको शहादत मिले, शहादत मिले, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. हा जो सैनिक आहे हा समजून ते घेताना त्या ठिकाणी आमच्या सैनिक परिवारातून अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मागणी होते की आपल्या संदीप भाऊंचं या ठिकाणी कुठंतरी स्मारक झालं पाहिजे. आत्ताच मी पाहिलं तिथं आमदार साहेबांच्या समोर कोणीतरी प्रस्ताव आणून ठेवला होता की कुठल्या तरी रोडला त्या ठिकाणी त्यांचं नाव देण्यात यावं. मी या ठिकाणी सगळ्या गोष्टी होत राहतील, सगळं काही सुरळीत चालू राहील, परंतु ह्या समाज जीवनावर परिणाम होत असताना राजकारण या सगळ्या गोष्टी आपण जर बाजूला ठेवल्या तर या देशाच्या प्रती ज्यांनी आपल्या प्राणाचं सर्वस्व अर्पण केलं, ज्यांनी आपले प्राण या देशासाठी समर्पित केले, या ठिकाणी महाराजांनी आणि भाऊंनी सांगितलं की काय प्रकारचं जीवन असतं. -45 आणि +45 हे साधं जीवन नाही आहे. हे तुमच्या आमच्यासारख्या म्हणजे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी कळणार नाही. पण ते त्याग, तो पराक्रम, ते बलिदान, ते जे समर्पण ना ते शब्दात सांगण्याच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे सण, त्योहार, आनंद, उत्सव या ठिकाणी आपण साजरे करत असताना कोणीतरी आपल्यासाठी त्या ठिकाणी मरणाच्या दारात निधड्या छातीनं शत्रूची गोळी झेलण्यासाठी उभा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही जवळपास 6-7 वर्षापासून पाठपुरावा करतोय. या संगमनेरचं असं एक व्यक्तिमत्व आहे, व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव. ज्या माणसाचं निमजगावचे व्हिक्टोरिया क्रॉस नामदेवराव जाधव, ज्या माणसाचं बाहेरच्या 2 देशामध्ये स्मारक आहे, ज्या माणसाचं महाराष्ट्राच्या नाही कर्नाटकच्या बेळगाव ट्रेनिंग सेंटरला कमीत कमी 4 ठिकाणी नाव आहे, पुण्याच्या औंध मिलिटरी स्टेशनमध्ये त्यांचं स्मारक आहे,
त्या ठिकाणी त्यांच्या नावानं इंग्लंडमध्ये टपाल तिकीट छापलं गेलं. असं हे व्यक्तिमत्व, अशा या व्यक्तिमत्वाला आजपर्यंत संगमनेरमध्ये कुठं एक गुंठ्याची जागासुद्धा मिळाली नाही. किती मोठी शोकांतिक आहे. बेळगाव ट्रेनिंग सेंटरला त्यांच्या नावानं मोटिवेशनल हॉल आहे, परेड ग्राउंडला त्यांचं नाव आहे. अहो, त्यांना सलामी दिल्याशिवाय त्या ठिकाणी परेड पास होत नाही. एवढी मोठी त्यांची ख्याती होती की कलेक्टरला समोर गेले तर कलेक्टरला उभं राहून त्यांना खुर्ची द्यावं लागत होती. त्या ठिकाणी आर्मीच्या जनरलला सुद्धा त्यांना सल्यूट मारावं लागत होता. आणि महाराज सांगायचं म्हटलं तर इंग्लंडची राणी ज्यावेळेस भारतामध्ये आली होती, बेलापूर रेल्वे स्टेशनला राणी त्यांना भेटण्यासाठी थांबली. तर माणसाचं व्यक्तिमत्व साधा असेल का? पण सांगायला आम्हाला खंत वाटते की अशा या माणसांसाठी ज्यांनी आपल्या देशाची एक एक इंच भूमी त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्यांना आपण आपल्या शहरामध्ये किंवा मध्यवर्ती ठिकाणी एक गुंठा जागा देऊ शकत नाही. किती मोठं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा सर्व जमलेले सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की फक्त सैनिकाचा सन्मान आज दशक्रिया विधीपुरता किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारीपुरता न राहता त्या परिवाराची कायम आपण दखल घेतली पाहिजे. या ठिकाणी मेंढवण गावचे आपले सुपुत्र असतील, त्या ठिकाणी ब्राह्मणवाड्या गावचे सुपुत्र नुकतेच शहीद झाले, हे संदीप भाऊ, आणि या सर्वांच्या परिवाराचा त्यांच्या पश्चात खरं तर आपण काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्वच सैनिक परिवाराच्या वतीनं मी संदीप भाऊ घोडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा धन्य दुर्गाताईंना विनंती करतो की आपण आदरांजली व्यक्त करावी. मेजर संदीप किसन घोडेकर यांना आपल्यातनं जाऊन 10 दिवस झाले. अखेरची तिलांजली देण्यासाठी आपण सर्वजण, घोडेकर परिवार आहे, नातेवाईक, आप्तेष्ट, संगमनेर तालुका, त्याचप्रमाणे सर्व माजी सैनिक, आजी सैनिक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण दीपक महाराज देशमुख, त्याचप्रमाणे कोल्हा सर, त्याचप्रमाणे गायनाचार्य थोरात सर, सर्वांनी सुंदर असा कार्यक्रम याप्रती आयोजित केला. घोडेकर परिवाराने अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपण निलेश परबत यांनी संपूर्ण परिवाराची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण दीपक महाराज यांनी सुरुवातीला आपल्याला कुटुंबाची आणि संदीपची संपूर्ण 38 वर्षाच्या आयुष्याची वाटचाल ही आपल्याला संपूर्णपणे सांगितलेली आहे. खरं तर आत्ताच या ठिकाणी आमचे माजी सैनिक आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे प्रकाशजी कोटकर हे जेव्हा रिटायर झाले आणि त्यांचा मोठा कार्यक्रम झाला, त्यावेळपासून मी या सर्व सैनिकांबरोबर काम करण्याचा प्रयत्न करते. प्रकाशजी कोटकर यांनी आत्ता सांगितलं की रक्षाबंधनला आम्ही राख्या गेल्या अनेक वर्षापासून 8-9 वर्षापासून सैनिकांना सीमेवर राख्या पाठवतो. राख्या पाठवलेले हात आणि राख्या मिळाल्यानंतर बांधलेल्या राख्यांचे हात आम्हाला फोटो काढून सर्व सैनिक पाठवतात. आपण जसं ए मेरे वतन के लोगो हे गीत आपण ऐकलं, ज्यावेळेस आपण दिवाळी सण साजरे करतो त्यावेळेस आपण फक्त आपल्या परिवाराचे नातेवाईक यांच्यामध्येच तो आनंद घेत असतो. परंतु आम्हाला मार्गदर्शन केलेले स्वराज्य माजी सैनिक संघटनेचे प्रकाशजी कोटकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही दिवाळीचं महिलांनी हाताने बनवलेलं शुद्ध असं फराळ त्यांना पाठवतो. जवळजवळ 8-15 दिवस आधीच सगळं काही करून त्या ठिकाणी ते पाठवलं जातं आणि ते मिळाल्यानंतरसुद्धा त्यांचा
निरोप प्रकाशजी कोटकर यांना या ठिकाणी येतो. खरं तर आता रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही 10-12 दिवसापूर्वीच घेतला होता, परंतु संदीप दादा असा आपल्याला अचानक सोडून गेला. मागच्याच महिन्यात तो आला होता. आल्यानंतर दरवेळेस येणं, भेटून जाणं हे त्याचं नित्याचंच होतं. आणि अशाच भेटीनंतर तो दिल्लीला येण्याचं नेहमी आग्रह करायचा की तुम्ही कधी दिल्लीला येणार, माझ्याकडे या. वर्षा आधी मुंबईच्या मंत्रालयामध्ये नोकरी करत होती. नंतर आपल्या शहरामध्येच तिला बाळ झाल्यानंतर ती आपल्या शहरामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी ती नोकरी करत आहे. आमच्या भगिनी परिगाबाई यांना मोठं दुःख झालं की दादांच्या जाण्यानंतर सगळं त्यांनी सांभाळलं. संदीपला, गणेशला, मुलींना मोठं केलं, त्यांना संस्कार केले. उत्तम प्रकारचा संस्काराची संपूर्ण एक घडी त्यांनी बसवली. परंतु दैवाच्या पुढे काही आपलं चालत नाही. वर्षा ह्या घरामध्ये आली. यश नावाचा मुलगा त्यांना झाला. त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये त्याला टाकलं. तसंच कल्याणी आहे, ज्योती आहे, गणेश आहे, संपूर्ण परिवार, त्यांच्या भगिनी, हे सर्वच परिवार, घोडेकर परिवार हा एकच परिवार आहे घोडेकर माळ्यातला की जे पूर्ण कुटुंब एकत्र आहे. खूप मोठं 125-150 लहान मुलांचं सर्वांचं हे मोठं कुटुंब आहे. खूप मोठा दुःखाचा प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. आत्ताच प्रकाशजी कोटकर यांनी थोडीशी खंत व्यक्त केली, परंतु कदाचित प्रकाशदादाच्या लक्षात नसेल. संगमनेर नगर परिषदेच्या आपल्या यामध्ये संगमनेर शहरामध्ये आपण आपले जे व्हिक्टोरिया नामदेवराव जाधव यांच्या स्मारकासाठी आपण जागा दिलेली आहे. त्याचा संपूर्ण ठराव झालेला आहे. तरीसुद्धा आपल्याला एक नवीन मोठी जागा रोडच्या कडेला पाहिजे आहे. तीसुद्धा आपण उपलब्ध करून देत आहोत. लवकरात लवकर आपली ती जागा उपलब्ध होईल आणि त्या ठिकाणी आपले जे शान आहे, आपला जो मान आहे, जे व्हिक्टोरिया ज्यांना मिळालेला आहे ते नामदेवराव जाधव अकोले तालुक्यातील असले तरी ते आपल्या संगमनेरचे आहेत, आपल्या महाराष्ट्राचे आहेत. असं त्यांना त्या ठिकाणी उत्तम असं मोठं स्मारक आपण निश्चितपणे बनवू. आपला संदीप याचंसुद्धा नाव रोडला देऊ. त्याचं स्मारकसुद्धा आपण या ठिकाणी निश्चितपणे करू. मी सुद्धा एका सैनिकाच्या कुटुंबामधलीच मुलगी आहे. माझे काका मेजर पंडितराव थोरात हे स्वतः ME मेकॅनिकल डिस्टिंक्शनमध्ये पास झालेले 70 वर्षापूर्वी. त्यांनीसुद्धा खूप मोठी सर्व्हिस यामध्ये केली. त्याचप्रमाणे माझा पुतण्या हा करण तांबे यांनीसुद्धा फार मोठी सर्व्हिस, कर्नल, मेजर हे सगळ्या पोस्टवर त्या ठिकाणी केली. जम्मू काश्मीरमध्ये ते होते. अशा आपल्या अकोला तालुका, सिन्नर तालुका, आपले जे संगमनेर तालुका, ह्या सर्व तालुक्यामधले जे आपल्या बहुजन समाजातील कुटुंब आहेत ते सर्व कुटुंबातला एक मुलगा हा सैन्यामध्ये आहे. आपण मेंढवणचं बघितलं, ब्राह्मणवाड्याचं बघितलं, एवढ्या तेवढ्या भयानक घटना घडत गेल्या. खरं तर संदीपचं त्याला कधी भीती वाटतच नव्हती. त्याचा रुबाबसुद्धा असा होता की बघणाऱ्यालासुद्धा पुढे धडकी भरेल असा संदीप होता. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, अशा प्रकारचा आमचा हा सर्वांचा लाडका संदीप आपल्या सर्वांना सोडून गेला. परंतु आपल्या सर्वांनाच इथून पुढे या कुटुंबाबरोबर राहायचं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास समाजातून होणार नाही. वर्षा वयाने खूप लहान आहे. तिचं कुटुंब तिला सांभाळायला समर्थ आहे. गणेशदादा तिला सांभाळायला समर्थ आहे. परंतु मला असं वाटतं की आपण आजूबाजूचे सर्वजण यांच्या पाठीशी भक्कमपणे राहिलं पाहिजे आणि आपण निश्चितपणे राहू. आज संदीपचं जाणं मनाला खूप चटका लावून गेलं. सर, तुम्ही एक गीत म्हणत होते, सगळ्या महिला रडत होत्या. कारण एक गीताचा अर्थ असा होता की अंगावर काटा येऊन अगदी हृदय असं हेलावून जात होतं. आणि म्हणून मी मेजर संदीप किसन घोडेकर यांना त्यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने माझे मोठे बंधू बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर शहरातील सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. जय हिंद. धन्यवाद ताई. निश्चितपणे
या सगळ्या सैनिकांना सदैव सुखदुःखामध्ये सहभागी होत राखी किंवा फराळ पाठवणं हे निमित्त असेल, पण त्या सैनिकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठीच हा छोटासा प्रयत्न सदैव असतो. खरं तर संदीप भाऊंचं हे रुबाबदार असणारं व्यक्तिमत्व एक कवी फार सुंदर लिहितो की मृत्यूनंतरही ज्याच्या नावात जान आहे असा संदीप भाऊ भारताचे वीर जवान आहे. तसा हा संदीप भाऊचा रुबाब सदैव प्रत्येकाला स्मरणात आहे. यानंतर आदरांजली व्यक्त करण्यासाठी संगमनेर तालुक्याचे आमदार सन्माननीय अमोलभाऊ खताळ यांना विनंती करतो की आपण आदरांजली व्यक्त करावी. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमोलभाऊंच्या आदरांजलीनंतर 2 मदत या ठिकाणी आर्थिक दिली जाणार आहे. ती म्हणजे एक आपल्या संगमनेर खुर्द रायतोडी फाट्यावर असणाऱ्या स्वयंप्रेरित सामाजिक संस्था संतोष पवार सर आणि श्री जीवदया गोशाळा मंडळ राजेशभाऊ जोशी यांना विनंती आपण पुढे येऊन थांबा. दुःखित अंतकरणाने उपस्थित मेजर शहीदवीर संदीपभाऊ घोडेकर यांच्या शहीद होण्याने आज आपल्या संगमनेरवर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी मी मुंबईला अधिवेशनानिमित्त होतो. सकाळी 7 वाजता मला ज्ञानेश्वर करप यांचा फोन आला, भाऊ अशी दिल्लीत घटना घडली आहे, आपल्याला तिथं थोडं लक्ष द्यावं लागेल. सांगायला सगळ्यांनी आत्ता सांगितलं CRPF, परंतु संदीप भाऊच्या कामाची पद्धत आणि देशाप्रती असलेली निष्ठा, संदीप भाऊ आत्ताच्या कालावधीमध्ये डेप्युटेशनवर IB सारख्या उच्च संस्थेमध्ये काम करत होते. देशाप्रती असलेली त्यांची सेवा करण्याची, लहानपणापासून ज्यावेळेस मी त्यांचा मित्रपरिवाराच्या बरोबर काही संवाद केला, आत्ता काही दिवसापूर्वी मी त्या कुटुंबाला भेटायला आलो होतो, त्यावेळेस खरंच हे कुटुंब खूप संघर्षातून महाराज पुढं आलं. आत्ताच आपल्या हबप दीपक महाराजांनी सुद्धा सांगितलं कशा पद्धतीने जीवनाचा अर्थ घेतला गेला पाहिजे. जन्म मृत्यू तर अटळ आहे, परंतु जे आयुष्य तुम्हाला मिळालं आहे ते आयुष्य तुम्ही कशा पद्धतीने जगता, देशाची कशी सेवा करता, जनतेची कशी सेवा करता, यावरती तुमचं अवलंबून असतं. इतका मोठा मित्रपरिवार संदीप भाऊंनी बनवला होता. या मित्रपरिवाराच्या माध्यमातून नेहमी सुट्टीवर आल्यानंतर सुद्धा त्यांचा प्रयत्न राहायचा प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा. देश सेवा करण्याचं भाग्य मेजर कोटकर साहेब आत्ता बोलले, प्रत्येकाला नाही भेटत भाग्य, परंतु आज आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे. महाराजांनी सांगितलं त्यांच्या प्रवचनातून कशा पद्धतीने वागलं पाहिजे. आज देशाच्या सीमेवरती हे लोक ज्यावेळेस रक्षण करतात त्यावेळेस महाराज, मी माझ्या आयुष्यात सामाजिक जीवनात काम करताना घेतलेला अनुभव का बऱ्याच आपल्या माजी सैनिकांना गावागावामध्ये रस्त्याच्या प्रश्नांना सामोरे जावं लागतं, त्यांना त्रास दिला गेला जातो. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, यापूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सैनिकांसाठी त्यांच्या अडीअडचणीसाठी एक नवीन अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्या प्रत्येक अडीअडचणी कशा पद्धतीने सुटतील यासाठी आदेश दिले होते. आणि मला वाटतं आज आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा माजी सैनिक जे आहेत सर्व त्यांचं संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने एक परिवार म्हणून काम करतं आहे. आज घोडेकरांचा परिवारसुद्धा आपलाच परिवार आहे. काही दिवसापूर्वी आपल्या संगमनेरमध्ये मेंढो नेतेसुद्धा बडे परिवारातील कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळला. आज सैन्याचे काम करताना, देशाची सेवा करताना कुटुंबाला दुःख होतं, परंतु महाराज आमच्यासारख्याला एक अभिमान असतो का आपल्या तालुक्यातून, आपल्या गावातून एक जवान देशाची सेवा करताना शहीद झाला आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने त्यांचा संघर्ष कुटुंबाचा लहानपणापासून संघर्षातून पुढे आले, 2007मध्ये CRPFमध्ये भरती झाले. आज आमचे पडतानी भाऊ असतील, त्यांचासुद्धा मला त्या दिवशी फोन आला होता. आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिथं हॉस्पिटलमध्ये आम्हाला काही अडचण येत आहे, त्या अडचणीतून आपल्याला तत्काळ तिथून झालं पाहिजे. गणेश भाऊंना सुद्धा त्यावेळेस फोन आला होता.
त्यावेळेस गणेश भाऊंच्या मी संपर्कात होतो आणि या निमित्ताने फक्त स्टेजवर आलो, सांगितलं आत्ता का घटना घडली दशक्रियाविधीपुरतं किंवा इतर वेळेस बडे परिवाराच्या आजसुद्धा मी संपर्कात आहे आणि याच पद्धतीने घोडेकर परिवाराच्या सुद्धा जी काही त्यांना यापुढील कालावधीमध्ये मदत माझ्याकडून लागेल, सहकार्य लागेल, एक कुटुंबातील घटक म्हणून मी घोडेकर परिवाराच्या बरोबर राहील. मेजर कोटकरांनी सांगितलं व्हिक्टोरिया क्रॉसबद्दल. लवकरच आपल्या सैनिकांची सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई यांच्यावर बैठक घेऊन आपल्या ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, जागेची काळजी करू नका, जागा आपण उपलब्ध करूया. आणि चांगल्या पद्धतीने या भागातील आपल्या तालुक्यातील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का आज आपल्यातील एक जवान शहीद झाला आहे आणि त्यांच्या आठवणींना आपण विसरून देणार नाही. मी ज्यावेळेस त्यांच्या घरी आलो होतो त्यावेळेस या परिसरातील लोकांनी माझ्याकडे मागणी केली का भाऊ आम्हाला तो रस्ता जो आहे त्याला त्यांचं नाव द्यायचं आहे. तात्काळ मी नगरपालिकेच्या सीओंना सूचना दिल्या आहेत, लवकरच त्या रस्त्याला सुद्धा त्यांचं नाव देण्यात येईल. स्मारकासंदर्भात सुद्धा कुटुंबाची मागणी आली आहे, त्याबाबत सुद्धा आपण सकारात्मक असून 2 दिवसांनी पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब स्वतः या कुटुंबाच्या भेटीला येणार आहे, त्यावेळेस बाकीचं ते बोलतीलच. परंतु मी या निमित्ताने आपल्याला सर्वांना घोडेकर परिवाराला सांगू इच्छितो का तुमच्या कुटुंबानी आज एक मोठा, जरी आज तुमचं कुटुंब दुःखामध्ये आहे परंतु तुम्ही त्याच्याप्रती जी तुमच्या कुटुंबाची निष्ठा आहे ही आम्ही संगमनेरकर कधीच विसरणार नाही. येणाऱ्या कालावधीत सुद्धा जातांनी त्या रस्त्याचं नाव आणि रस्त्याच्या नावाच्या माध्यमातून, स्मारकाच्या माध्यमातून आपल्या शहीद मेजर संदीप भाऊंना आपण कोणालाही विसरून देणार नाही. आज या निमित्ताने पुन्हा संदीप भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये जास्त बोलू नये, परंतु प्रकाश भाऊंनी काही खंत व्यक्त केल्यामुळं मला बोलावं लागलं. पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद भाऊ. दुर्गाताई बोलतात. माझ्याकडनं एक सांगायचं राहिलं की आपल्या शहरामध्ये ड्रेनेज साफ करताना अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि 2 युवक त्याच्यामध्ये गेले असता 200-250 लोक जमलेले असताना कुणी धाडस करत नव्हतं. परंतु प्रकाश कोटकर हे गाडीवरनं तिथून चालले होते. त्यांनी क्षणात स्वतःच्या जीवाचा विचार न करता शर्ट काढला आणि बनियनवर दोरीने खाली उतरून त्या दोघांनाही वर काढण्याचं खूप मोठं काम केलं. म्हणजे माजी सैनिक हे तर सीमेवर लढतातच, परंतु रोजच्या जीवनामध्ये सुद्धा ते सतत कुणाला मदत सहकार्य करण्याचं प्रयत्न करतात. असे प्रकाश कोटकर यांचंसुद्धा मी खरं सांगायचं राहिले म्हणून मी परत उठले. धन्यवाद. जय हिंद. या दशक्रिया विधीनिमित्ताने स्वयंप्रेरित सामाजिक संस्था संगमनेर संतोष पवार सरांना विनंती करतो आपण पुढे यावं. घोडेकर परिवारातील एक सदस्य पुढे या, आपल्या शुभ हस्ते हे धनादेश या ठिकाणी संस्थांना प्रदान करावेत. महाराजांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे धनादेश. दादू आहेत, कल्याणी आणि दादू कुठे, 2 जण पुढे या. इकडे सर, जोशी सर पुढे. स्वयंप्रेरित सामाजिक संस्था 14 मुले आणि वृद्धांना सांभाळण्याचं, असं 25 जणांना सांभाळण्याचं काम संस्था करते संतोष पवार सर. आणि जीवनदाया गोशाळा मंडळ आपलं जे गोशाळा आहे त्या गोशाळेसाठी सुद्धा धनादेश या ठिकाणी दिला जातो आहे. एक गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून बोलतो. आत्ता काही दिवसांपूर्वी वडगाव पांच्या जे शहीद थोरात मेजर होते त्यांच्या पत्नी कार्यक्रम नाही.
आता विश्वात्मके देवे येणे मार्गेने दोषावे तो शुभनी मज द्यावे पसाय दाने जे कळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो उदार परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांची लकोते लाहो प्राणी जात वर्षद सगळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्तन मंडळी भेटो दया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीषे गाव बोलते जे अर्णव पीयुषाच चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिनी लोकी भजजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये द्रष्टादृष्ट विजय हुआ विजय एक मने श्री विश्वेश्वराव आओ इलदान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती सर्वांनी जय सगळ्यांना विनंती